नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बघणार आहोत MPSC मार्फत 2015मध्ये टॅक्स असिस्टंट पदाकरिता परीक्षा घेण्यात आलेली होती. राईट, त्या परीक्षेमध्ये अकाउंटन्सी या विषयावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. ॲनालिसिसला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे. ती अशी, होऊ घातलेल्या ग्रुप सीची जी मेन्स आहेत त्याच्याकरता आपण टेस्ट सिरीज घेतो आहेत आणि ही टेस्ट सिरीज 3 जुलै 2022 पासून सुरू होत आहेत, म्हणजे येणाऱ्या 3 तारखेपासून. राईट, ही टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला डिटेल ॲनालिसिस उपलब्ध असेल आणि ही टेस्ट सिरीज 3 पदाकरता घेण्यात येते. एक राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, त्यासोबतच कर सहाय्यक. कर सहाय्यकच्या टेस्टमध्ये अकाउंटन्सी आणि मॅथ्स या 2 सब्जेक्टचं विश्लेषण मी देणार. त्याच्यानंतर त्यावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण, लिपिक टंकलेखकमध्ये गणितावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण, त्यासोबतच एक्साइज इन्स्पेक्टरच्या टेस्टमध्ये मॅथ्स या घटकावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस मीच देणार. ठीक आहे. हां, आणखी महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अकाउंटन्सी हा विषय माझ्याकडून जर शिकायचा असेल तर अकाउंटन्सीचा कोर्स आपल्या ॲपला उपलब्ध आहेत. फर्दर इन्फॉर्मेशनसाठी डिस्क्रिप्शनमध्ये अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर संपर्क करावा आणि इतर माहिती जाणून घ्यावी. ठीक आहे, चला मग आपण आता आपल्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. बघा, 2015चा हा पेपर होता. पूर्वी 2014 पासून या पदाकरता पदभरती घेण्यात आलेली होती आणि 2014ला प्रथमतः MPSCनंच याची पदभरती घेतलेली होती. राईट, या पदभरतीकरता परीक्षा घेण्यात आलेली होती MPSC मार्फत आणि तेव्हा एकच एक्झाम राहायची 14, 15 आणि 16ला. 200 क्वेश्चन, 400 मार्क्सचा हा पेपर असायचा. ठीक आहे, आणि 200 पैकी 25 क्वेश्चन केवळ मॅथ्स आपला याच्यावर असायचे, अकाउंटन्सी या सब्जेक्टवर असायचे. राईट, आणि टोटल जर वेटेज बघतो म्हटलं आता 100 मार्क्सचा पेपर राहतो पेपर 2, तर पेपर 2मध्ये 20 क्वेश्चन अकाउंटन्सी या सब्जेक्टवर आहेत. एकूण जर बघतो म्हटलं तर 50% जे वेटेज आहेत ते ॲप्टिट्यूड बेसिसवरच्या प्रश्नांवर आहेत. राईट, ॲप्टिट्यूड बेसिसवरचे प्रश्न म्हणजे कुठले सर, तर ते आहेत मॅथ्स, रिझनिंग आणि अकाउंटन्सी. बरोबर, मॅथ्स आणि रिझनिंग हा जो घटक आहे हा 30 मार्क्सचा आहे, ज्याच्यामध्ये मॅथ्स 20 आणि रिझनिंग 10 मार्क्ससाठी विचारल्या जातात. याच्यामध्ये 165, 166 पासून आपले क्वेश्चन सुरू होत आहेत अकाउंटन्सीचे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला मॅथ्सला डावलता येणार नाहीत, मॅथ्स रिझनिंगला त्याचीसुद्धा चांगली तयारी करावी, जेणेकरून आपल्याला तिथे चांगला स्कोअर करता येईल आणि आपल्याला पोस्ट आपली सिक्युअर्ड करता येईल. बरोबर, सो त्याच्यामुळे नुसतं GSवरच लक्ष देतो आहेत आणि मॅथ्स रिझनिंगला डावलतो आहे तर असं म्हणून जमणार नाहीत, कारण आपल्याला सिलेक्शन पाहिजे आहेत. जागा काहीतरी 200च्या आसपास, 200+ आहेत. ठीक आहे, सो त्याच्यामुळे तसा अभ्यास करावा आणि खूप काही असं कठीण गणित विचारलं जात नाही. राईट, येस, 160 पासून आपले क्वेश्चन सुरू होत आहेत. ठीक आहे, काय म्हणतो आहे पहिला क्वेश्चन, पुस्तपालन ही व्यापाराची आर्थिक तपशील नोंदवण्यासाठी कला व विज्ञान ही व्याख्या कोणी दिलेली आहेत. राईट, डेफिनेशन बेसिसवर सर क्वेश्चन विचारला गेलेला आहेत. एक 3-4 डेफिनेशन आहेत आणि जे 4 ऑथर आहेत ते आपल्याला इथे दिसते आहेत. राईट, आता जिथे कला व विज्ञान आलेत तिथे RN कार्टर आलेत. ओके, जिथे फक्त कला आली तिथे बाटलीबाई आलेत. ओके, जिथे पैसा आला, पैसाचा उल्लेख केला, पैसा हा शब्दाचा वापर केलेला आहे तिथे नॉर्थकॉट आलेत आणि जिथे आर्थिक विश्लेषण या शब्दाचा वापर केलेला आहे तिथे स्पायसर व पेगलर आलेत. ठीक आहे, डेफिनेशन सर्वांच्या सारख्या आहेत, फक्त शब्दांचं जी घालमेल झालेली आहे ती याच्यामध्ये ओळखून घ्यायची. पैसा जिथं आला, पैसाचा उल्लेख नॉर्थकॉट, त्याच्यानंतर कला व विज्ञान RN कार्टर, स्पायसर व पेगलर आर्थिक विश्लेषण आणि JR बाटलीबाई ओनली कला. पुस्तसंच एक जे व्यवहार झालेले आहे, जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते पुस्तसंचामध्ये नोंदवून ठेवण्याची कला म्हणजे काय, पुस्तकपालन होय, असा JR बाटलीबाईंनी म्हटलेलं आहे. आणि यांनी काय म्हटलेलं आहे, पुस्तक पालन ही व्यापाराच्या आर्थिक तपशील नोंदवण्याची कला व विज्ञान आहे. ठीक आहे, सेम सिमिलर टाईपमध्येच तुम्हाला दिसेल, फक्त याचे जे शब्द आहेत ते ओळखून घ्यायचे. ओके, चला. ठीक आहे, म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार, आन्सर ऑप्शन असणार सर 1. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहेत.
काय म्हटलेलं आहे, व्यक्तिगत खात्याचा नियम आपल्याला इथे विचारला गेलेला आहे. सर अकाउंटन्सीमध्ये एकूण किती खाती असतात? अकाउंटन्सीमध्ये एकूण 3च खाती असतात. 3च खात्याचे आपल्याला नियम दिलेले आहेत. ठीक आहे, एक आहेत व्यक्तिगत खाते, ठीक आहे, त्याच्यानंतर यालाच आपण वैयक्तिक खाते म्हणतो. इंग्लिशमध्ये याला पर्सनल अकाउंट म्हणतो. याचे 3 भाग पडतात सर. वैयक्तिक खात्याचे पर्सनल अकाउंटचे 3 भाग पडतात, ज्याला काय म्हणतो आपण, एक नैसर्गिक खाते, जसं की हे व्यक्तीचं असते नैसर्गिक खाते. 2 कृत्रिम खाते. 3 रिप्रेझेंटेटिव्ह खाते. आता एक मिनटं याला, ठीक आहे. रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंटिंग म्हणजे काय सर? रिप्रेझेंटेटिव्ह खाते म्हणजे काय बघा, येणे उत्पन्न झालेलं आहेत, अदत्त खर्च आहेत, जे अनपेड एक्सपेन्सेस आहेत, त्याचं अकाउंट आपण तिथे बनवतो आहेत. आणि हे अकाउंट ज्या अंडरमध्ये बनवत आहेत ते आहेत पर्सनल अकाउंट, ज्याला आपण वैयक्तिक खाते म्हणतो आहेत. ओके, नैसर्गिक व्यक्ती जसं की आपलं एक स्वतःचं. कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय किंवा कृत्रिम खाते म्हणजे काय? ठीक आहे, इथे कृत्रिम जे आपण याला आर्टिफिशियल म्हणू शकतो. ठीक आहे, इंग्लिशमध्ये जे एखाद्या कायद्याच्या अंतर्गत इस्टॅब्लिश होणाऱ्या संस्था असतात, नगरपालिका असतात, महानगरपालिका असतात, यांची खाते या कृत्रिम खात्याच्या अंडरमध्ये येतं. ओके, रिप्रेझेंटेटिव्ह जे मी आता डिस्कस केलेलं आहेत, अदत्त खर्च, येणे उत्पन्न वगैरे, या सर्व गोष्टी आपण रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंटिंगमध्ये घेतो आहेत सर. ओके, हे आहेत एक अकाउंट, म्हणजे हा आहे पहिलं खातं आपलं व्यक्तिगत खाते किंवा वैयक्तिक खाते किंवा पर्सनल अकाउंट. त्याच्यानंतर दुसरं काय आहेत? ठीक आहे, याचा नियम काय आहेत सर? याचा नियम आहेत डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. फायदा घेणाऱ्याचे खाते नावे करा आणि फायदा देणाऱ्याचे खाते जमा करा. ठीक आहे, ठीक आहे. ज्या व्यक्तीस लाभ मिळतो त्या व्यक्तीचे खाते नावे करा आणि जी व्यक्ती लाभ देते आहेत त्या व्यक्तीचे खाते जमा करा. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय असणार? आन्सर ऑप्शन असणार सर 1. त्याच्यानंतरची रिमेनिंग 2 खाती कुठली आहेत सर? रिमेनिंग 2 खाते सांगतो मी तुम्हाला. एक आहेत रिअल अकाउंट, ज्याला म्हणतो आपण वास्तविक खाते. ठीक आहे, त्याच्यानंतर याचा नियम काय आहे सर? याचा नियम असा आहे, व्हॉट कम्स इन डेबिट what goes out credit. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. ठीक आहे, हे कशामध्ये येईल? रिअल अकाउंट, वास्तविक खात्यामध्ये. ओके, आलेल्या संपत्तीला नावे लिहा, गेलेल्या संपत्तीला जमा करा. कशाचा नियम आहे हा? वास्तविक खात्याचा नियम आहे. त्याच्यानंतर आणखी तिसरं खातं कुठलं आहे सर? तिसरं खातं येते आपलं नामधारी खाते. ठीक आहे, तिसरं खाते कुठले आहेत? नामधारी खाते. ओके, याला काय म्हणतो आपण? नॉमिनल अकाउंट. याचा रूल्स काय आहेत? याचा नियम काय सांगतो? एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट, एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट, इन्कम अँड गेन्स अकाउंट क्रेडिट. इन्कम अँड गेन्स अकाउंट क्रेडिट. खर्च आणि तोट्याचे खाते नावे करा, उत्पन्न आणि लाभाचे खाते जमा करा. ठीक आहे, हे कुठलं असेल? हे असेल सर आपलं नामधारी खाते. बघा, खर्च किंवा तोटा नावे लिहा, उत्पन्न किंवा नफा जमा लिहा. आणि डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक सेकंड, इथे इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय असणार? आन्सर ऑप्शन असणार सर आपल्या याचं 1 हे आन्सर असणार. काय असणार? 1 हे आपलं आन्सर असणार. राईट. चला, हा झाला व्यक्तिगत खात्याचा नियम आपल्याला इथे विचारलेला आहे. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप बघा कशा रीतीने आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. एकदम बेसिक विचारले गेलेले आहेत. कन्सेप्ट 2016पर्यंत 15पर्यंत तरी म्हणता येईल, 16पासून ट्रेंड चेंज झालेला आहे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा. फार काही असं कठीण वगैरे नाही विचारला जातात, इझीच विचारला जातं. फक्त थोडंसं आपल्याला जर माहिती असली तर ते इझिली होऊन जातं. ठीक आहे, आता 4-5 प्रश्न असतात सर ते इझी.
आणि 4 ते 5 प्रश्न थोडेसे डिफिकल्ट असतात आणि रिमेनिंग क्वेश्चन मॉडरेट इझी टू मॉडरेट लेवलवरचे असतात. राईट, बघा काय म्हटलेलं आहे, भाडे, वीज खर्च, वाहतूक खर्च हे कुठल्या खात्यात नोंदविल्या जातात? हे नोंदविल्या जातात सर नफा तोटा खाते. ठीक आहे, नफा तोटा खाते हे जे आहेत हे आपलं त्याला आपण नॉमिनल अकाउंटच्या आधारावरच म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये उत्पन्न आणि खर्च आणि तोट्याची खाते नावे करतो आपण आणि उत्पन्न आणि लाभाची खाते जी आहेत ती आपण जमा साईडला लिहितो आहे. नफा तोटा खाते आणि व्यापारी खाते हे नॉमिनल बेसिसवरचं असतात, नामदारी खात्याच्या आधारे आपण ते प्रिपेअर करतो आहेत. व्यापारी खात्यामध्ये काय येतं की जे उत्पादनाशी निगडीत जो खर्च आहे तो आपण व्यापारी खात्यामध्ये मेन्शन करतो आहेत. ओके, त्याची नोंद व्यापारी खात्यामध्ये होते. उत्पादनानंतरची जी प्रोसेस आहे, उत्पादनानंतरचा जो खर्च केला जातो त्या विक्री करण्यासाठीचा जो काही खर्च असतो तो करतो आपण नफा तोटा खात्यामध्ये. म्हणजे याला काय म्हणता येईल, हे आहेत सर प्रत्यक्ष जो खर्च होतो, प्रत्यक्ष खर्च किंवा उत्पन्न जर होत असेल, जसं की आपण विक्री वगैरेच्या नोंदी व्यापार खात्याच्या जमा बाजूला करतो. ठीक आहे, तर ते येते व्यापार खात्यामध्ये. आणि जेव्हा आपल्याला अप्रत्यक्ष उत्पन्न किंवा अप्रत्यक्ष खर्च ज्या वेळेला करतो आपण, अप्रत्यक्ष खर्च किंवा उत्पन्न जेव्हा होते व्यवसायामध्ये ते मेन्शन करतोय आपण नफा तोटा खात्यामध्ये. हा याच्यातला बेसिक फरक आहे, लक्षात घ्यायचं. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतात. प्रश्न काय विचारला जाते की व्यापार खात्यामध्ये कुठल्या स्वरूपाचा खर्च त्याच्यात मेन्शन केला जातो? तो आहे सर प्रत्यक्ष खर्च. ठीक आहे, प्रत्यक्ष खर्च किंवा प्रत्यक्ष उत्पन्नाच्या नोंदी व्यापार खात्यामध्ये येतात, तर नफा तोटा खात्यामध्ये अप्रत्यक्ष खर्च तसेच अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या नोंदी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात. ठीक आहे, आता याच्यामध्ये सर 2 भाग असतात, एक नावे बाजू आणि दुसरी जमा बाजू. राईट, दोन्ही खात्यामध्ये व्यापार खाते आणि नफा तोटा खात्यामध्ये नावे बाजूला आपण सर्व खर्च लिहितो, तर जमा बाजूला सर्व उत्पन्नाच्या नोंदी लिहितो आहेत, नावे बाजूला आणि जमा बाजूला सुद्धा. ठीक आहे, व्यापार खात्यामध्ये प्रत्यक्ष खर्च लिहिल नावे बाजूला आणि प्रत्यक्ष उत्पन्न लिहिल जमा बाजूला. राईट, नफा तोटा खात्यामध्ये अप्रत्यक्ष खर्च लिहिल नावे बाजूला, अप्रत्यक्ष खर्च लिहिल आपण जमा बाजूला, अप्रत्यक्ष उत्पन्न लिहिल नफा तोटा खात्याच्या जमा बाजूला. ओके, चला हे बेसिक होतं. ठीक आहे, राईट. ताळेबंदामध्ये आपल्याला काय दिसून येतं हो? ताळेबंदामध्ये सर आपल्याला व्यवसायाची आर्थिक स्थिती कळते. ठीक आहे, ताळेबंदावरून काय कळतंय? व्यवसायाची आर्थिक स्थिती. व्यापार खात्यावरून काय मिळते आपल्याला? ढोबळ नफा मिळतो. नफा तोटा खात्यावरून काय मिळतं आपल्याला? नेट प्रॉफिट, ज्याला आपण निव्वळ नफा म्हणतो. निव्वळ नफा किंवा निव्वळ तोटा, नेट लॉस. इथे ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा, ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस आपल्याला तिथे मिळतोय. आणि या सर्व गोष्टीचं अनालिसिस मी कोर्समध्ये घेतला गेलेला आहे. ठीक आहे, तिथे बघून घ्या एकदा. आता इथे काय म्हटलं गेलेलं आहे सर आपल्याला, खालीलपैकी कोणते खाते नफा तोटा खात्याप्रमाणे असतात? राईट, ऑप्शन दिलेले आहेत. आयव्यय खाते, बघा अशा पद्धतीचा जो क्वेश्चन आहे जिथं आयव्यय वगैरे आलं किंवा उत्पन्न खर्च आलं तर प्रॉपरली त्याला इंग्लिशमध्ये बघत चला. ठीक आहे, कारण बऱ्याचदा उत्पन्न खर्चाला आयव्यय सुद्धा दिल्या जातात. ठीक आहे, इथे काय म्हटलेलं आहे? रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट. राईट, त्याच्यानंतर म्हटलेलं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, देन बॅलन्स शीट. सर हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कुठे तयार केल्या जातात? हे केल्या जातात सर अव्यापारी संस्थामध्ये, ज्याला आपण नफा न कमिणारा संस्था म्हणतो. ठीक आहे, अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यामध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केल्या जातात. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे आपल्या कॅशबुक प्रमाणे असतात, आपल्या रोख पुस्तकाप्रमाणे हे असतात. याच्यामध्ये केवळ रोखीच्या नोंदी होतात. अरोखीच्या नोंदी ज्या होतात त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटिंगमध्ये मेन्शन केल्या जातात. आणि का बरं मेन्शन केल्या जातात? कारण हे एक नॉमिनल अकाउंट याला कन्सिडर केलं गेलेलं आहे. ठीक आहे, नामदारी खाते म्हणूनच याच्याकडे बघितलं जातं. तर वास्तविक खाते म्हणून रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला बघितलं जातं. रिअल अकाउंटचं जो एक रिअल अकाउंटच्या नियमाअंतर्गत जे बसते ते आहेत रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर नॉमिनल अकाउंटच्या नियमाअंतर्गत जे बसते, नॉमिनल अकाउंटच्या नियमाअंतर्गत ज्याच्या नोंदी केल्या जातात ते आहेत सर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये त्याच्या नोंदी केल्या जातात नॉमिनल अकाउंटच्या रूल्सनुसार. राईट, तर हे जे अकाउंट आहेत हे येते आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रमाणे. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सुद्धा कशाप्रमाणे नोंदी केल्या जातात? नॉमिनल अकाउंटच्या नियमाअंतर्गत नोंदी केल्या जातात. ठीक आहे, नामदारी खात्याच्या नियमाअंतर्गतच नफा तोटा खात्यामध्ये नोंदी केल्या जातात. त्याचप्रमाणे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये सुद्धा नामदारी खात्याच्या नियमाअंतर्गतच नोंदी केल्या जातात. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार? आन्सर ऑप्शन क्रमांक 2, उत्पन्न व खर्च खाते हे नफा तोटा खात्याप्रमाणे आहेत. तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे आपलं कॅशबुक प्रमाणे किंवा कॅश अकाउंट प्रमाणे आहेत असं म्हणता येईल. ओके, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे आहेत आपलं रिअल अकाउंटच्या आधारावर.
रिअल अकाउंटचा जो नियम आहे, वास्तविक खात्याचा जो नियम आहे, त्या नियमाच्या अंतर्गत याच्यामध्ये नोंदी केल्या जातात. आता सर अरोखीकृत नोंदी म्हणजे काय हो? अरोखीकृत नोंदी म्हणजे जसं की आपलं डेप्रिसिएशन वगैरे आपण आकारल्या जातं. ठीक आहे, घसारा वगैरे ज्याला म्हणतो ना आपण, तोटा वगैरे घसारा वगैरे, त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटिंगमध्ये मेन्शन करतात. राईट. चला, आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी कळल्या असेल. याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यावर क्वेश्चनसुद्धा पुढे विचारला जाऊ शकतात. ठीक आहे. चला, काय म्हटलेलं आहे? रोख, बँक व सूट असे रकाने असणाऱ्या रोख पुस्तकास काय म्हटलं गेलेलं आहे? सर याला म्हणतात 3 कॉलम कॅशबुक. ठीक आहे, 3 कॉलम कॅशबुक याला म्हटलं गेलेलं आहे. सर डबल कॉलम कॅशबुकमध्ये काय येतं? डबल कॉलम कॅशबुकमध्ये कॅशचा कॉलम असतो एक आणि एक बँकचा कॉलम असतो. ठीक आहे, ठीक आहे. आणि सिंगल कॉलम कॅशबुकमध्ये त्याच्यामध्ये केवळ कॅशचा कॉलम राहील. ओके, केवळ कॅशचाच कॉलम राहील सिंगल कॉलम कॅशबुकमध्ये. त्याच्यानंतर डबल कॉलम कॅशबुकमध्ये कॅश आणि आपला बँक, ठीक आहे, रोख आणि बँक हे कॉलम राहतील. आणि 3 कॉलम कॅशबुकमध्ये रोख, बँक आणि सूट हे कॉलम राहतील. सर सूट म्हणजे नेमकं काय? आता इथे सूट कुठली कन्सिडर करणार? सुटीचे 2 प्रकार आहेत. ठीक आहे, डिस्काउंटचे 2 प्रकार आहेत. एक ट्रेड डिस्काउंट, ओके, आणि एक आहेत कॅश डिस्काउंट. ठीक आहे, हे जे ट्रेड डिस्काउंट आहे ट्रेडिंगसाठी ते देण्यात येतं. म्हणजे छोटा व्यापारी मोठ्या व्यापाऱ्याकडून, छोट्या व्यापारी जेव्हा माल घेतो आहेत तेव्हा त्याला ट्रेड डिस्काउंट देण्यात येतो. काही व्यापारी सूट देण्यात येते जेणेकरून त्याला प्रॉफिट व्हावा, हा त्याच्या मागचा हेतू असतो. राईट. मग ही ट्रेड डिस्काउंट कशावर देतो? हे देतो सर MRP बेसिसवर. राईट. आणि कॅश डिस्काउंट रिटेलर आपल्या ग्राहक कस्टमरला देतो. ठीक आहे. आणि कॅश डिस्काउंटचा आणखी एक टाईप्स आहेत. जेव्हा तुम्ही पैसे कर्ज स्वरूपात एका व्यक्तीला दिलेले आहेत, राईट, तो व्यक्ती तुम्हाला कर्ज देत नाही आहेत, म्हणजे रिटर्न पैसे करत नाही आहेत. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणता की एक काम कर बाबा, 2,000 रुपये कमीच दे. 10,000 रुपये मी तुला दिलेले होते, 2,000 रुपये कमीच दे, म्हणजे 8,000 दे, परंतु माझी रक्कम मला परत कर. म्हणजे 2,000 रुपये काय मिळाला त्याला? 2,000 रुपये मिळाला सर त्याला डिस्काउंट. आणि केवळ आपण कॅश डिस्काउंटच्याच नोंदी आपण आपल्या याच्यामध्ये अकाउंटन्सीमध्ये कन्सिडर करतो. ट्रेड डिस्काउंटच्या नोंदी अकाउंटन्सीमध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत, कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट दडलेलं असतं. ओके, सो त्याच्यामुळे ज्या नोंदी केल्या जातात ते केवळ कॅश डिस्काउंटच्या नोंदी केल्या जातात. आता इथे जी ट्रेड डिस्काउंटच्या नोंदी न करण्यामागे कन्झर्वेटिझमची कन्सेप्ट आहेत, पुराणमतवाद. ही कन्सेप्ट मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रॉपरली समजून सांगितलेली होती. ठीक आहे. चला, याचा ऑप्शन काय येणार? आन्सर ऑप्शन क्रमांक 3 येणार सर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे? व्यापाराच्या दैनिक नोंदीचे मूळ पुस्तक कुठलेले आहेत? जसजसे सर आपले डेलीचे ट्रान्झॅक्शन होतात तसतसं आपण ते नोंदी लिहून ठेवतो. ते कुठे करतोय आपण? जे आपलं रोजकीर्द आहे त्याच्या नावामध्येच आहेत. ठीक आहे, रोजकीर्द ज्याला आपण जर्नल एंट्रीज म्हणतो आहेत. राईट. जर्नल एंट्रीजमध्ये काय होता? जसजसे तुमचे ट्रान्झॅक्शन होते म्हणजे ते क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच राहील. राईट. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर इन द सेन्स की सपोज तुम्ही एक 10 वाजताचा एक व्यवहार झाला, 11 वाजताचा व्यवहार झाला, 12 वाजताचा व्यवहार झाला, तर आधी 10 वाजताच्या व्यवहाराची नोंद केल्या जाईल. जसा व्यवहार घडतो तशाच आपण त्याच्या एंट्रीज करतो आहेत. राईट. किंवा 1 तारखेची नोंद आहे, 2 तारखेला व्यवहार झाला, 3 तारखेला व्यवहार झाला, तर 1 तारखेच्या व्यवहाराची आपण नोंद आधी घेणार, त्याच्यानंतर मग 2 तारखेच्या, त्याच्यानंतर 3 तारखेच्या. ठीक आहे, याला म्हणतो क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. तर व्यापाराच्या दैनिक नोंदीचे मूळ पुस्तक कुठले आहेत? ते आहेत सर रोजकीर्द. आन्सर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. चला नेक्स्ट. त्याच्यानंतर रोख पुस्तक हे सर सबसिडियरी बुकमध्ये येते. हे पण एक जर्नल एंट्रीचाच एक प्रकार आहे, परंतु मूळ पुस्तक म्हटलेलं आहे, तर मूळ पुस्तक येतं रोजकीर्द. ठीक आहे. त्याच्यानंतर खतावणी हे लेजर्स हे आपण जर्नल एंट्रीच्या आधारावर आकारतो, म्हणजे सेग्रिगेशन करतो आहे अकाउंटचं, खात्याची विभागणी करतो आहे, प्रत्येकाचं खातं आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये लिहितो आहेत. राईट. उधारीचे व्यवहार असतात कोणाचे, बरोबर, मग प्रॉपरली त्याचे व्यवहार आपण त्याचं एक स्पेशल खातं बनवतो, त्याच्याचमध्ये त्याचे ट्रान्झॅक्शन तिथे मेन्शन करतो, त्याने पैसे किती दिलेले आहेत, त्याच्याकडे पैसे किती शिल्लक आहेत. ओके, ते खतावणीमध्ये होऊन जातं. 23 पत्रक सर 23 पत्रक जे आहेत हे नावे आणि जमा शिल्लकीचं एक यादीच म्हटलं गेलेलं आहे त्याला, आणि ते प्रिपेअर करतो आपण खतावणीवरून. म्हणजे याची क्रोनॉलॉजी कशी राहील सर? याची बघा, सुरुवातीला ट्रान्झॅक्शन होतात, व्यवहार झाल्या, व्यवहाराची सुरुवातीला व्यवसायामध्ये काय झाला? व्यवहार झाला. व्यवहार झाल्यानंतर आपण त्याची नोंद करतो कशामध्ये? रोजकीर्दमध्ये. ठीक आहे.
व्यवहाराची नोंद कशामध्ये करतो आहे, रोजकिर्दमध्ये, इथे जर्नल लिहितोय मी. त्याच्यानंतर रोजकिर्द झाल्यानंतर सेग्रिगेशन करतो आहे, प्रॉपर अकाउंट बनवतो आहेत वेगवेगळ्या व्यक्तीचे किंवा वेगवेगळे खरेदी झालेली आहेत, खरेदी किती स्वरूपाची केलेली आहेत, विक्री किती स्वरूपाची झालेली आहेत, राईट. खरेदी खाते, विक्री खाते, त्याच्यानंतर इतरही खाते आहेत, फर्निचर घेतलेलं आहे आपण, फर्निचरला खर्च किती केलेला आहे, राईट. या सर्व गोष्टींचं वेगवेगळं खातं आपण बनवतो. मशीन घेतलेली आहेत, मशीनचा इस्टॅब्लिशमेंटचा खर्च आहेत, ठीक आहे. ते मशीन किती रुपयाला झाली, त्याचा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस आहेत, या सर्व गोष्टी मशीन खात्यामध्ये प्रॉपरली मेन्शन करणार, बरोबर. अशा स्वरूपाचं आपण सेग्रिगेशन करतो, ते करतो खतावणीमध्ये, ठीक आहे. यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, यालाच म्हटलं गेलेलं आहे सर लेजर. आणि या लेजरवरून याच्या ज्या नावे शिल्लक डेबिट बॅलन्स, क्रेडिट बॅलन्स असतं सर, ते डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सची एक लिस्ट आपण प्रिपेअर करतो, त्यालाच म्हटलं गेलेलं आहे ट्रायल बॅलन्स, ज्याला आपण तेरीस पत्रक म्हणतो आहे. यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, ट्रायल बॅलन्स. आणि या ट्रायल बॅलन्सवरून आपण प्रिपेअर करतो सर आपले फायनल अकाउंट, ज्याला आपण अंतिम लेखे, व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद, हे जे प्रिपेअर करतोय आपण, हे करतोय सर आपण ट्रायल बॅलन्सवरून, ज्याला आपण ताळेबंद म्हणतो आहे. ओके, यालाच काय म्हणू आपण, ट्रायल बॅलन्स. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही गोष्ट कळली असेल. ठीक आहे. तुम्हाला जर विचारलं याच्यामध्ये क्वेश्चन की रोजकिर्द आधी बनवलं जाते की खतावणी आधी बनवल्या जाते, तर आधी रोजकिर्द बनणार, त्याच्यानंतर खतावणी बनणार, त्याच्यानंतर तेरीस पत्रक तयार केलं जाईल आणि तेरीस पत्रकाच्या आधारावर आपण ताळेबंद तयार करतोय सर. ओके, हे आहेत आपलं एक प्रॉपर क्रोनॉलॉजिक ऑर्डर आहेत ही. ठीक आहे. जेव्हा आपल्याला फायनल अकाउंट जर बनवायचे असेल तर फायनल अकाउंट बनवण्याच्या आधी काय काय प्रोसेसमधून फेस करावं लागतं. आधी व्यवहार घडेल, व्यवहार घडल्यानंतर मग रोजकिर्दमध्ये त्याच्या नोंदी केल्या जाईल, रोजकिर्दमध्ये नोंदी केल्यानंतर आपण त्याचे लेजर्स बनवू. ठीक आहे. त्या दिवशी किती व्यवहार झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या अकाउंटला ते मेन्शन करू. लेजर झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स बनवला जाईल. ठीक आहे. आणि ट्रायल बॅलन्स बनवल्यानंतर ताळेबंद बनवला जाईल. ओके, चला. ठीक आहे. आय होप ह्या तुम्हाला सर्व गोष्टी कळल्या असेल आणि याचं डिटेल अनालिसिस मी आपल्या कोर्समध्ये घेतलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आता अकाउंटन्सीमध्ये सर एक प्रॉफिट नफा कमिणाऱ्या संस्था असतात आणि एक नफा न कमिणाऱ्या संस्था असतात, राईट. नफा कमिणाऱ्याच्या संस्थांची आपण जस्ट बघितलेले क्रोनॉलॉजी ऑर्डर, एक ऑर्डर बघितलेली आहेत आता आपण, जर्नल एंट्रीज, त्याच्यानंतर खतावणी, त्याच्यानंतर आपलं हे बनवलं जाते ट्रायल बॅलन्स, ट्रायल बॅलन्सवरून आपण नफा आपला ताळेबंद बनवतो आहे. ठीक आहे. ताळेबंद म्हणा किंवा अंतिम लेखे म्हणा. परंतु जेव्हा आपल्याला अशा अव्यापारी संस्थांमध्ये खालील कोणाचा समावेश उचित ठरणार नाही किंवा अव्यापारी संस्था जेव्हा म्हटल्या जातात, म्हणजे ज्यांचा उद्देश हा नफा न कमिणारा असतो, त्याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स न येता तिथे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट येतं, म्हणजे ज्याला आपण आगम शोधन खाते म्हणतो, आणि त्याच्यानंतर उत्पन्न व खर्च खाते आणि देन ताळेबंद तिथे येतो. ओके, हा त्याच्यातला बेसिक फरक आहे. जस्ट आता इथे आठवलं म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. तिथे त्यावरच क्वेश्चन विचारला गेलेला आहे. इथे काय म्हटलं गेलेलं आहे, काय विचारलं गेलं आपल्याला, अव्यापारी संस्थांमध्ये खालील कोणाचा समावेश उचित ठरणार नाहीत. श्रमिक संघटना, येस सर, यांचा उद्देश नफा कमविणे असतो का, नाही सर. ठीक आहे. श्रमिकांच्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचं श्रमिक संघटना त्याच्यासाठीच बनलेली असते. त्याच्यानंतर क्रीडा संस्था, ठीक आहे, हे पण याचा पण उल्लेख नफा कमविणे असतो का, नाही. प्रमंडळ, प्रमंडळ म्हणजे काय, कॉर्पोरेशन्स, याला आपण कंपनी वगैरे म्हणतो. ही कंपनी कशासाठी इस्टॅब्लिश झाली असतात, ही नफा कमविण्यासाठी. ठीक आहे. या ज्या संस्था असतात, प्रमंडळ, कॉर्पोरेशन्स किंवा कंपनी, यांचा हेतू काय असतो, मूळ उद्देश काय असतो, नफा कमविणे हा उद्देश असतो. म्हणजेच काय येणार, अव्यापारी संस्थांमध्ये याचा आन्सर काय असणार, अव्यापारी संस्थांमध्ये सर कॉर्पोरेशन्स येत नाही किंवा कंपनी येत नाहीत. मग यांची लेखे कुठे तयार केल्या जातात सर, यांची लेखे तयार केल्या जातात प्रॉफिट कन्सर्नसाठी. ठीक आहे. म्हणजे नफा कमविणाऱ्या संस्थांच्या खातीमध्ये कंपनीचे आपण लेखे बनवतो. तर नफा न कमविणाऱ्या संस्थेच्या लेखेमध्ये आपण श्रमिक संघटना, क्रीडा संस्था, त्याच्यानंतर धर्मदाय संस्था, त्याच्यानंतर विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, याची जी खाती आहेत यांचा उद्देश नफा कमविणे असतो का, नाही. यांचा उद्देश असतो समाजांना सेवा पुरविण्याचा. ठीक आहे. म्हणून मग त्यांच्यासाठी स्पेशल अकाउंटिंग मेंटेन करावं लागतं. त्यालाच म्हटलं गेलेलं आहे अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, राईट. आणि ज्यांचा नफा कमविण्याचा उद्देश असतो, ठीक आहे, त्यांची लेखे वेगळी असतात, ज्याची ऑर्डर आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेली आहे. ओके सर, मग यांची ऑर्डर कशी असतं, यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेत, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर याची जर्नल एंट्रीज आपण करतो आहेत.
जर्नल एंट्रीज इन द सेन्स रोजकिर्दमध्ये त्याची नोंद करतो आहेत. रोजकिर्दमध्ये नोंद केल्यानंतर सर आपण खतावणी बनवतो आहेत आणि खतावणी बनवल्यानंतर याच्यावरूनच आपण रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट, देन आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्या आधारावरच आपण याच्यानंतर काय बनवतो आपलं ताळेबंद, ठीक आहे, ज्याला आपण बॅलन्स शीट म्हटलं गेलेलं आहे. ओके, ही जी ऑर्डर आहेत ही अशा पद्धतीची राहील. ओके, मग सर याचे ट्रान्झॅक्शन कसे म्हणता येईल तुम्हाला? याचे ट्रान्झॅक्शन वर्गणी स्वरूपात देण्यात येतं त्यांना, शासनाचे अनुदाने मिळतात, त्याच्या नोंदीसुद्धा यांना मेंटेन करावं लागतं. राईट, जी संस्था चालवल्या जाते त्या संस्थेमध्ये कशा पद्धतीचे आर्थिक व्यवहार होतात हे शो करण्याचं काम या अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये केलं जातं. त्याला काय म्हणतो, नफा न कमावणाऱ्या संस्थांच्या खात्यामध्ये केलं जातं. ओके, लेखे किंवा खाते तिथं म्हणू शकतात. ठीक आहे, चला, म्हणजे याचा आन्सर काय येणार? याचा आन्सर असणार सर अव्यापारी संस्थांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश उचित ठरणार नाहीत, तर ते आहेत आपले कॉर्पोरेशन्स किंवा कंपन्या ज्यांचा मूळ उद्देश काय असतो, नफा कमविणे. ठीक आहे, चला, त्याच्यानंतरचं सेकंड काय म्हणतो आहे, नेक्स्ट क्वेश्चन, स्थानिक शासन संस्थांमध्ये, हा आपला क्वेश्चन नाही आहे. ठीक आहे, बघा इथे पण एक कन्सेप्च्युअल बेसिसवरचा एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे. लेखाकर्माची कोणती संकल्पना व्यापाराचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करते? एक आहे सर दुहेरी परिणाम, स्वतंत्र व्यक्तित्व, त्याच्यानंतर कॉस्ट, त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ पुरावा, ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स. आता याच्यामध्ये जर सांगायचं झालं सर दुहेरी परिणाम म्हणजे काय हो, तर दुहेरी परिणाम म्हणजे व्यवसायामध्ये एक ट्रान्झॅक्शन घडून आलेलं आहे. ठीक आहे, एक तुम्ही 10,000 रुपयाची वस्तू खरेदी केलेली आहेत, बरोबर. 10,000 रुपयाची जर वस्तू खरेदी केलेली असेल, तुमच्याकडे काय आलेलं आहे, एक ती वस्तू आलेली आहेत, म्हणजे काही माल तुम्ही खरेदी केलेला तो माल तुमच्याकडे आलेला आहे, तुमच्याकडून काय जात आहेत, पैसे जात आहेत सर, बरोबर. म्हणजे व्यवहारामध्ये काय दोन गोष्टी घडून राहिलेल्या आहेत, माल येत आहेत परंतु पैसे पण जात आहेत ना. ठीक आहे, त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, ड्युअल ॲस्पेक्ट. ओके, त्यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, दुहेरी परिणाम, दुहेरी पैलू वगैरे त्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे, एक गोष्ट येतात तर दुसरी गोष्ट जाणार. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट काय आहेत, सपोज तुम्ही एखादी मशिनरी विकत घेतलेली आहे, राईट, 10,000 रुपयाची किंवा 1,00,000 रुपयाची तुम्ही ही मशिनरी विकत घेतलेली आहे जेव्हा तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो आहे, राईट, किंवा 1,00,000 रुपयाची तुम्ही जागा वगैरे समजून घ्या, किंवा बिल्डिंगचा खर्च 1,00,000 रुपये झालेला आहे, ती कंपनीची जी बिल्डिंग आहेत त्याची इमारत बांधण्याकरता तुम्हाला 1,00,000 रुपये खर्च आलेला आहे जेव्हा तुम्ही कंपनी इस्टॅब्लिश करता. काही दिवसानंतर काय होतं, काही दिवसानंतर या बिल्डिंगची व्हॅल्यू ती वाढते आहे, ती 2,00,000 होते आहेत. ठीक आहे, परंतु तुम्ही बिल्डिंगवर घसारा आकारणार, जेव्हा घसारा आकारण्यात येतो त्यावेळेला तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिलेली आहे मूळ किंमत 1,00,000 रुपये याच्यावरच घसारा आकारावा लागणार. तुम्ही 2,00,000वर घसारा आकारता येणार नाहीत, त्यालाच म्हटलं गेलेलं आहे कॉस्ट कन्सेप्ट. ओके, ज्याही काही गोष्टी होतात, ज्याही काही व्यवहार होतात त्याच्या नोंदी केवळ तुम्हाला कशाच्या आधारावर घ्यावं लागणार, त्या कॉस्टच्या आधारावर घ्यावे लागणार. मशिनरी घेतलेली आहे तुम्ही, ती मशिनरी एक 10,000 रुपयाचं यंत्र घेतलेलं आहे. हे 10,000 रुपयाचं यंत्र घेत असताना जेव्हा तुमची इस्टॅब्लिश झाली, कंपनी इस्टॅब्लिश झाली, ठीक आहे, 10,000चं यंत्र घेतलेलं आहे. 1 वर्षानंतर या यंत्राची किंमत झाली आहे सर 20,000 रुपये. ठीक आहे, 20,000 रुपये, परंतु तुम्हाला घसारा आकारातेवेळी तुम्हाला हीच व्हॅल्यू कन्सिडर करावी लागणार. ही आहेत आपली कॉस्ट. ठीक आहे, म्हणजे ज्याला म्हटलं गेलेलं आहे कॉस्ट. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जेही काही ट्रान्झॅक्शन होते आणि ज्याही काही गोष्टी तुम्हाला मेन्शन करायच्या असतात तर त्या केवळ कॉस्ट बेसिसवर तुम्हाला तिथे त्याच्या नोंदी कराव्या लागणार. राईट, त्याच्यानंतर म्हटलं गेलेलं आहे याचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणजे काय की जेही काही ट्रान्झॅक्शन होतात त्याचा एव्हिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. एव्हिडन्स म्हणून स्वरूपात काय असतं सर, एखादा ट्रान्झॅक्शन होत आहेत, तुम्हाला बाकायदा रिसिप्ट मिळतं, रिसिप्ट तुम्ही देता, ठीक आहे, पावती तुम्ही देता आहेत, तुम्हाला कॅश मेमो वगैरे या सर्व गोष्टी मिळतं, इनव्हॉइस मिळतं, तर तो काय झाला तुमच्यासाठी एक एव्हिडन्स झालेला आहे. आलं का लक्षात? ठीक आहे, आणि म्हणूनच ती काय कन्सेप्ट झालेली आहे, ती झालेली आहे सर ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स. आता राहिलेली आहेत एंटिटी, ज्याला आपण स्वतंत्र व्यक्तित्व म्हटलं गेलेलं आहे. मी एक कंपनी इस्टॅब्लिश केलेली आहे, ठीक आहे, माझे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते कंपनीचे ट्रान्झॅक्शन हे दोन्हीही सेपरेट राहील. सेपरेट इन द सेन्स की ती जी कंपनी इस्टॅब्लिश केलेली आहेत केवळ कंपनीचेच ट्रान्झॅक्शन कंपनीच्याच रेकॉर्डमध्ये मेंटेन केला जाईल, आणि जे माझे ट्रान्झॅक्शन होते किंवा माझे जे व्यवहार होते ते माझ्या अकाउंटिंगमध्ये मेन्शन केला जाईल. म्हणजेच काय आहे, तिथे व्यक्ती स्वतंत्र आहेत, म्हणजे कंपनी स्वतंत्र आहेत व्यक्तीपासून. राईट,
म्हणजे जरी मी ती कंपनी इस्टॅब्लिश केली, सपोज आता इथे काय म्हटलं गेलं आहे, कशावरून लक्षात येईल सर ही कन्सेप्ट येते, तुम्ही 1 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे, राईट. 10 लाख रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे, तर त्या व्यवसायाची देयता काय झाली हो, लायबिलिटी. तुम्हाला म्हणजे तुम्ही 10 लाख रुपये दिले ना त्या व्यवसायासाठी, तर ते 10 लाख रुपये त्या व्यवसायात तुम्हाला रिटर्न करणं गरजेचं आहे, राईट. ॲब्सोल्युटली राईट. म्हणजे हे जे 10 लाख रुपयाची जी लायबिलिटी आहेत, ही आहेत सर त्या कंपनीची लायबिलिटी. म्हणजेच काय झालं हो, हे तर 10 लाख सर तुमचेच आहेत ना, परंतु कंपनी आणि तुमचे ट्रान्झॅक्शन हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. म्हणजेच काय, 10 लाख रुपये तुम्ही त्याच्यामध्ये कॅश गुंतवली आहेत, तर ते 10 लाख रुपये त्या कंपनीला तुम्हाला देणं गरजेचं आहे, राईट. म्हणजे एक्झॅक्टली काय झालं, सपोज मी तुमच्याकडून 10 लाख रुपये घेतो आहेत, तर 10 लाख रुपये मला देणं गरजेचं आहे की नाही, माझी लायबिलिटी आहेत ना तुम्हाला देणं 10 लाख रुपये. त्याच पद्धतीनं कंपनी आणि व्यक्तीचे जे व्यवहार आहेत हे सेग्रिगेट आहेत, हे स्वतंत्र आहेत, हे इंडिपेंडंट आहेत. त्यालाच म्हटलं गेलेलं आहे सर स्वतंत्र व्यक्तित्व, एंटिटी. याचे बरेचसे उदाहरणं आपण आपल्या कोर्सेसमध्ये बघितले गेलेले आहेत. जेव्हा जेव्हा त्या गोष्टी घडतात, जेव्हा जेव्हा त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात. हां, सपोज तुम्ही आता या आता एक अजून उदाहरण देतो. या व्यवहारामधून जे कंपनी आहेत त्याच्यामधून तुम्ही 1 लाख रुपये तुमच्या व्यक्तिगत खर्चासाठी घेतलेले आहेत, ठीक आहे. व्यक्तिगत खर्चासाठी तुम्ही 1 लाख रुपये घेतलेले आहेत त्या बिझनेसमधून, तर ते 1 लाख रुपयाची नोंद 1 लाख रुपये तुम्हाला त्या बिझनेसला द्यावंच लागणार. सोबतच त्याच्यावर जे व्याज आहे तेही तुम्हाला तिथे द्यावेच लागणार, राईट. आलं का लक्षात. व्याजसुद्धा तुम्हाला त्या कंपनीला द्यावे लागणार 1 लाख रुपयाचं. वॉटेवर तुमचीच कंपनी आहेत ना, परंतु ते तिचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, राईट. आणि 1 लाख रुपये सुद्धा तुम्हाला तिला परत करावं लागणार. त्या कंपनीच्या अकाउंटिंगमध्ये तसं मेन्शन केलं जातं, म्हणूनच म्हटलं गेलेलं आहे त्याला स्वतंत्र अस्तित्व. Which accounting principle recognize the independent existence of business? तर ते आहेत एंटिटी. आलं का लक्षात. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते किंवा कोणती पुस्तके दुय्यम पुस्तके आहेत. सबसिडियरी बुक्स म्हटलं गेलेलं आहे सर. आता खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, रोख पुस्तक आणि वरील सर्व, हे सर्वच्या सर्व काय आहेत, हे सबसिडियरी बुक्स आहेत. उधार विक्रीच्या जेव्हा नोंदी केल्या जातात, सबसिडियरी बुक्स म्हणजे काय आहे, यालाच म्हणतो आपण स्पेशल जर्नल, सहाय्यक पुस्तके वगैरे याला म्हटलं गेलेलं आहे, किंवा स्पेशल जर्नलच्या अंडरमध्ये या गोष्टी आपण लिहितो आहेत, ठीक आहे. आता जेव्हा खरेदी पुस्तक आणि विक्री पुस्तक हे कशासाठी बनवलं जातं, जेव्हा तुम्ही उधारीच्या खरेदी किंवा विक्री करता, त्या केसमध्ये तुम्हाला खरेदी पुस्तक आणि विक्री पुस्तक मेन्शन करावं लागतं, ठीक आहे, मेंटेन करावं लागतं, प्रिपेअर्ड करावं लागतं. त्यासोबतच आणखी कुठली कुठली पुस्तकं याच्यामध्ये ॲड होतात सर, आणखी येतात एक खरेदी परत पुस्तक येतं आणि एक विक्री परत पुस्तक येतं. असे 5 स्वरूपाचे पुस्तकं आपण सबसिडियरी बुकमध्ये मेन्शन करतो आहे सर, ठीक आहे. यालाच काय म्हटलं गेलेलं, दुय्यम पुस्तकेमध्ये मेन्शन करतो आहे, राईट. तर मग याचा आन्सर काय येणार, हां, मग कॅश पुस्तक सर कशासाठी, ज्या काही रोखीच्या नोंदी होतात ते कॅश बुकमध्ये मेंटेन केल्या जातात, त्या तिथे रेकॉर्ड केल्या जातात, ओके. म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय असेल हो, आन्सर ऑप्शन असेल सर 4. कोणती दुय्यम पुस्तके आहेत सर, हे 3ही दुय्यम पुस्तके आहेत. त्यासोबतच ॲडिशनल 2 आणखी दुय्यम पुस्तके आहेत, ते येतं उधारी आपलं खरेदी परत पुस्तक आणि विक्री परत पुस्तक. हे खरेदी परत पुस्तक आणि विक्री परत पुस्तकमध्ये केवळ उधारीच्याच नोंदीचा रेकॉर्ड तिथं मेंटेन केला जातात. सर रोखीच्या नोंदीचा व्यवहार ते कुठं, ते मूळ जर्नलमध्ये आपल्या मेंटेन करतो, प्रॉपर जर्नलमध्ये, ठीक आहे, ज्याला आपण मूळ रोजकीर्त म्हणतो, आताच बघितलं आहे आपण, राईट. म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय असणार, आन्सर ऑप्शन असणार सर 4, ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. 176, हां, अरे हा क्वेश्चन आहे का, एक मिनटं. खालीलपैकी कोणत्या खात्यात नेहमी नावे शिल्लक असेल. बिझनेस जर तुम्हाला रन करायचा आहे आणि बिझनेस जर मेंटेन करायचा आहे, तर ऑब्वियसली बिझनेसमध्ये काय असणार, तुमची संपत्ती दिसून येणार, राईट. संपत्तीचं खातं कुठलं असतं सर, वास्तविक खाते असतं, आणि त्याचं डेबिट साईड इन द सेन्स, हां, आता महत्त्वाचा मुद्दा, याची डेबिट साईड जी आहेत संपत्ती खाते किंवा आपण याला रिअल अकाउंट म्हणतो आहेत, ठीक आहे. हे काय आहेत, हे एक वास्तविक खाते आहेत. वास्तविक खात्यामध्ये आपण संपत्तीच्या नोंदी करतो आहेत, राईट. येणारी संपत्ती नावे करतो आहेत रिसिप्ट, ठीक आहे, आणि जाणारी संपत्ती पेमेंट साईडला लिहितो आहे. हे आहे सर आपली डेबिट साईड म्हणजे नावे बाजू, ही आहेत आपली जमा बाजू, यालाच म्हणतो आहेत क्रेडिट साईड, राईट. आणि जेव्हा नावे बाजूची रक्कम सपोज इथे 8 लाख असेल,
याची जी टोटल आहेत, एक सेकंद, याची जी टोटल आहेत नावे बाजूची टोटल ही 8 लाख असेल आणि जमा बाजूची जी टोटल आहेत ही 6 लाख रुपये चालली आहेत. ठीक आहे, इथपर्यंत हे 6 लाख रुपये चाललेले आहेत. इथे लिहितो मी 6 लाख रुपये चाललेले आहेत आणि आपण जेव्हा अकाउंट क्लोज करतो सर त्या केसमध्ये जी हायेस्ट अमाऊंट असते त्यांनी आपण अकाउंट क्लोज करतोय. मग इथे 8 लाखच लिहिणार आपण, राईट. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत, का होतं सर काय नाही. 8 लाख इथे येण्यासाठी इथे किती लाख पाहिजेत, इथे पाहिजेत सर 2 लाख रुपये. म्हणजे 2 लाख रुपये जमा बाजूला कमी होते, म्हणजेच काय नावे बाजूची जी रक्कम आहेत ती 2 लाखानं जास्त आहेत, म्हणजेच त्याला काय म्हणतो, नावे शिल्लक. ओके, यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, यालाच म्हटलं गेलेलं आहे सर डेबिट बॅलन्स किंवा नावे शिल्लक, राईट, किंवा नावे आधिक्य त्याला असं म्हटल्या जातात. ओके, परंतु इंग्लिशमध्ये डेबिट बॅलन्सच म्हणतात, मराठीमध्ये नावे शिल्लक किंवा नावे आधिक्य. ओके, तर मग हे कुठे आढळतं सर, हे आढळते आपल्या वास्तविक खात्यात, संपत्ती खातेमध्ये, राईट. याच्यामध्ये सर व्यक्तिगत खात्यामध्ये याच्यामधून आपल्याला ऋणको किंवा धनको हे कडून येतात. डेबिट बॅलन्स किंवा क्रेडिट बॅलन्स असेल त्या केसमध्ये डेबिट बॅलन्स जर असेल तर ऋणको, क्रेडिट बॅलन्स जर असेल तर धनको. ठीक आहे, या सर्व गोष्टी आपल्याला तिथे कडून येतात, राईट. त्याच्यानंतर नामदारी खाते, याच्यामध्ये सर एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट करतोय आपण, इन्कम अँड गेन्स अकाउंट क्रेडिट करतोय. डेबिट बॅलन्स खर्च, क्रेडिट बॅलन्स उत्पन्न, या सर्व गोष्टी आपल्या याच्यामधून कडून येतात. आणि केवळ नावे जे शिल्लक आहेत ही केवळ वास्तविक खात्यामध्ये दिसून येत आहेत आपल्याला, संपत्ती खात्यामध्ये. या सर्व गोष्टी आणखी डिटेल पद्धतीने घेतलेल्या आहेत, तिथे तेवढं बघून घ्याल. ठीक आहे, याच्यामध्ये फार काही असं कठीण वगैरे नाही आहेत, जस्ट इझी आहेत. वास्तविक खात्यामध्ये नेहमी नावे शिल्लक आढळणार. व्यक्तिगत खात्यामध्ये नावे शिल्लक आणि जमा शिल्लक याच्यावरून ऋणको आणि धनको आपल्याला कळतं सर. नामदारी खात्यामध्ये नावे शिल्लक आणि जमा शिल्लकीवरून आपल्याला उत्पन्न झाला किंवा तोटा झाला, खर्च झाला की उत्पन्न झाला या गोष्टी कळतात, किंवा तोटा किंवा फायदा झाला या गोष्टी आपल्याला नामदारी खात्यावरून कळून येतात. ओके, यालाच म्हटलं गेलेलं आहे सर नॉमिनल अकाउंट आणि यालाच म्हटलं गेलेलं आहे आपलं व्यक्तिगत, याला पर्सनल अकाउंट म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, चला याचा आन्सर ऑप्शन काय येणार, आन्सर ऑप्शन येणार सर 2. ओके, नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो आहे, नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आहे सर एकूण ऋणकोपैकी बुडीत व संशयित कर्जनिधी तरतूद केलेल्या रकमेमध्ये घट झाल्यास त्याचा परिणाम काय होतो. बघा जेव्हा तुम्हाला एकूण ऋणकोपैकी बुडीत व संशयित कर्जनिधीची तरतूद दिलेली आहेत, तर बुडीत व संशयित कर्जनिधीची सपोज पहिल्या इयरला होती म्हणजे आधी होती तुमची 1 लाख रुपये बुडीत व कर्जनिधीची तरतूद होती. ही जी नोंद आहेत हे कुठे मेन्शन करतोय आपण, हे तुम्हाला ही जी नोंद आहेत ही तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये कन्सिडर करावं लागेल. सपोज जर इथे जर ही जी गोष्ट आहे ही जर तुम्हाला याच्यामध्ये जर 23 पत्रकेमध्ये जर दिलेली असेल तर प्रॉपरली तिथं मेन्शन केलेलं असतं, राईट. इथे मेन्शन केलं गेलं नाही, सो त्याच्यामुळे ही ॲडजस्टमेंटमध्ये असलेली नोंद तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. ॲडजस्टमेंट म्हणजे काय, 31 मार्च जेव्हा वर्ष आपलं खाते बंद होतं त्यावेळेला तुम्हाला काही समायोजना दिल्या जातात 23 पत्रकाच्या खाली, राईट. तर ते 23 पत्रकाच्या खाली त्यापैकी ही एक समायोजना आहेत असं तुम्हाला इथे कन्सिडर करावं लागेल, राईट. आता समायोजनेच्या ज्या नोंदी आहेत, सपोज जर 23 पत्रकामध्ये जर दिलं असतं तर त्याची वेगळी नोंद झाली असती, परंतु हे समायोजनामध्ये दिले आहे म्हणून त्याची वेगळी नोंद होणार. आता वेगळी नोंद कुठे, हे येते सर नफा तोटा खात्यामध्ये आपण याची नोंद करतो आहेत, राईट. नफा तोटा खात्यामध्ये आपण याची नोंद करतो आहेत, बरोबर. नफा तोटा खाते सर आपण याप्रमाणे आखतो आहेत. इथे विवरण लिहितो आहेत ज्याला आपण पर्टिक्युलर्स म्हणतो, इथे राशी लिहितो आहेत, ठीक आहे. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट प्रॉपरली हे तुम्हाला मला सांगावं लागेल. इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, नफा तोटा खाते, राईट, P&L अकाउंट. आता ही जी नोंद आहे संशयित कर्जनिधी, ही नोंद आपण या साईडला करतो, म्हणजे कुठल्या नावे बाजूला. ही बाजू कुठली असते आपली, ही बाजू असते सर खर्चाची. ही बाजू कुठली असते, ही बाजू असते सर आपली उत्पन्नाची. आला का लक्षात, ठीक आहे. म्हणजेच काय, याला म्हणतो आपण जमा बाजू. अप्रत्यक्ष खर्च नावे बाजूला नोंदवल्या जातात, तर अप्रत्यक्ष उत्पन्न जमा बाजूला नोंदवल्या जातात. संशयित बुडीत कर्ज निधीची जी तरतूद आहेत ही करतो आपण याच्या डेबिट साईडला, ठीक आहे. ही करतो आपण डेबिट साईडला. ही काय आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, घट झाल्यास म्हटलं गेलं. सपोज ती रक्कम 10,000 होती
राईट. आता हां, महत्त्वाचा मुद्दा, हे 10,000ला थोड्या वेळ लिमिट करा. तुम्हाला याच्यावरून जेव्हा जमा आधिक्य तुम्हाला दिसून येईल, म्हणजे जमा बाजूची बेरीज नावे बाजूपेक्षा जेव्हा जास्त दिसून येईल, वॉटेवर इथे 10 लाख रुपये याची बेरीज आलेली आहेत आणि इथे 8 लाख रुपये नावे बाजूची बेरीज आलेली आहेत. ठीक आहे, 8 लाख रुपये नावे बाजूची बेरीज आलेली आहेत. आपण जी हायेस्ट अमाऊंट असेल त्यांना आपण अकाउंट क्लोज करतो आहे सर, राईट. 10 लाख रुपयेनं अकाउंट क्लोज करतो आहे. इथे 10 लाख येण्यासाठी या 8 लाखामध्ये किती रुपये मिळवावं लागेल? 2 लाख रुपये मिळवावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय असेल हे असेल सर आपला प्रॉफिट. कुठलं प्रॉफिट? नेट प्रॉफिट, निव्वळ नफा असणार, बरोबर. म्हणजेच काय दिसून आलेलं आहे? हे दिसून आलेलं आहे सर आपलं जमा आधिक्य. आलं का लक्षात? हे काय, कारण जमा बाजूची बेरीज जास्त आहेत ना नावे बाजूपेक्षा, म्हणजेच काय आहेत? हे क्रेडिट बॅलन्स आहेत, ज्याला आपण जमा आधिक्य म्हणतोय. ओके, तर मग असं जर असेल जमा आधिक्य, सपोज जर 2 लाख रुपये आला, ठीक आहे, 2 लाख रुपये जमा आधिक्य आला. इथे किती होते तुमचे? इथे सपोज आता संशयित बुडीत कर्ज निधी. आता या सर्व गोष्टी एलिमिनेट करा. ठीक आहे, दुर्लक्ष करायचं आहे तुम्हाला. संशयित बुडीत कर्ज निधीची जी नोंद होती ती 1 लाख रुपये आहेत सर इथे, राईट. आणि याने काय म्हटलेलं आहे? जर संशयित बुडीत कर्जनिधी तरतूद केलेल्या रकमेमध्ये घट झाल्यास त्याचा परिणाम काय होईल? सपोज ही जर रक्कम 1 लाख आहेत, ठीक आहे, याची टोटल रक्कम आलेली आहे, ही साईडची 8 लाख रुपये बेरीज आलेली आहे, हे 1 लाख इन्क्लुडेड कन्सिडर करून, राईट. आता याच्यामध्ये संशयित बुडीत कर्जनिधी ही 20,000 कमी झाली, म्हणजेच किती झाली? ही 80,000 झालेली आहेत. आलं का लक्षात? 80,000 झालेली आहेत. त्यावेळेस याची जी टोटल आहेत हे किती येणार हो? हे येणार सर 7,20,000 रुपये. ठीक आहे, याची बेरीज जेव्हा हे 1 लाखावरून 80,000 आले, म्हणजे 1 लाखाची नोंद आपण इथे घेणार नाहीत, तर केवळ कशाची नोंद घेणार? 80,000ची नोंद घेणार. का बरं? कारण सर रकमेमध्ये घट झालेली आहे संशयित बुडीत कर्ज निधीच्या, ठीक आहे, जे की आपला खर्च आहेत. ओके, 80,000 रुपयाची जी नोंद झालेली आहेत, आधी 1 लाख होती, 1 लाख असताना त्याची बेरीज आलेली होती सर 8 लाख रुपये, आणि जेव्हा हे 80,000 म्हणजे 20,000 कमी झालेले आहेत, तर हे किती येणार? 20,000 कमी झालेले आहेत, तर हे येतात सर 7,80,000, नॉट 7,20,000. हे किती येतात? 7,80,000 याची टोटल आलेले आहेत. जस्ट एक इमॅजिनरी नंबर घेतलेला आहे बरं का मी, हे 8 लाख रुपये. ठीक आहे, तुम्ही म्हणाल हे कसं केलं? तेव्हा आपला प्रॉफिट किती आलेला? जेव्हा 8 लाख रक्कम होती इकडची, तेव्हा आपला प्रॉफिट होता सर 2 लाख रुपये, आणि जेव्हा ही रक्कम 80,000 झाली तेव्हा आपला प्रॉफिट किती असणार? प्रॉफिट असणार सर 2,20,000 रुपये. ठीक आहे, म्हणजेच काय दिसून आलेलं आहे? निव्वळ नफ्यामध्ये काय होऊन राहिलेली आहेत? वाढ होऊन राहिलेली आहेत, राईट. 1 लाख रुपये असताना 2 लाख रुपयाचा प्रॉफिट व्हायचा. जेव्हा संशयित बुडीत कर्ज निधीमध्ये घट झालेली आहेत, कमी झालेली आहेत, तेव्हा आपलं प्रॉफिट काय होऊन राहिलेलं आहे? वाढून राहिलेलं आहे, नेट प्रॉफिट. म्हणजेच कायचा आन्सर येणार? निव्वळ नफ्यामध्ये काय होत आहेत? वाढ होत आहेत सर. हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती. ठीक आहे, हे आहे त्याचं बेसिक आणि हे आहे त्याचं आन्सर. ओके, चला, आय होप तुम्हाला ही सर्व गोष्ट प्रॉपरली कळली असणार. त्याच्यानंतरच्या नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हां, बघा आपल्याला इथे एक अकाउंटिंग स्टँडर्ड विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे, काय म्हटलं गेलेलं आहे? खालीलपैकी कोणते लेखांकीय मानांकन स्थिर मालमत्तेशी संबंधित आहेत? ते आहेत सर अकाउंटिंग स्टँडर्ड 10. ठीक आहे, त्याच्यानंतर हे ते सर इन्व्हेंटरी संदर्भात अकाउंटिंग स्टँडर्ड 2, त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 9 हे ते इन्कम स्वरूपात. ठीक आहे, त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड 6 हे ते आपलं डेप्रिसिएशनसाठी. ठीक आहे, म्हणजेच काय आहे सर? हे काय आहेत? यामध्ये प्रॉपरली डेप्रिसिएशनचं खातं कसं असावं, कसं मेंटेन केलं जातात याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली राहते. त्याच्या गाईडलाईन्सनुसारच आपल्याला काय बनावं लागणार? तशी खाती बनवावी लागणार. संपत्तीच्या संदर्भातली खाती अकाउंटिंग स्टँडर्ड 10 मध्ये मेन्शन केल्या गेलेल्या आहेत, आणि याही गाईडलाईन फॉलो करणं तुम्हाला मॅन्डेटरी आहेत. ओके, सर्वच्या सर्व अकाउंटिंग स्टँडर्ड पाळणं तुम्हाला मॅन्डेटरी आहेत, अनिवार्य आहेत. त्याच्यानुसारच तुम्हाला अकाउंटिंग तुमची जी खाती आहेत ती बनवावी लागणार, राईट. याच्यामध्ये तुमचे 2 क्वेश्चन झालेले आहेत. एक मागे क्वेश्चन विचारला गेलेला होता 2019च्या पेपरमध्ये, की 2017-18च्या पेपरमध्ये आपण डिस्कस केलेला होता की अकाउंटिंग स्टँडर्ड मॅन्डेटरी आहेत का? येस, ते मॅन्डेटरी आहेत. त्याला फॉलो करूनच तुम्हाला तुमचे अकाउंटिंग बनावं लागणार, जी खाती आहेत ती बनावी लागणार, मेंटेन करावी लागणार, राईट. चला, आणि सर हे कुठं दिलेलं आहे? हे आपल्या 11च्या बुकमध्ये प्रॉपरली दिलेलं आहे, आणि बस तेवढेच करायचं. फार आहेत ते 50-1च्या आसपास आहेत, परंतु आपल्याला एवढं विचारलं जातात का? नाही सर, आपल्याला केवळ एक 13-14 पर्यंत विचारल्या जातात, आणि ते प्रॉपरली करून घ्यायचं, राईट. चला, त्याच्यानंतर इथे काय म्हटलं गेलेलं आहे? पुरवठादाराला
माल परत करताना त्याच्यासोबत असणे आवश्यक असतं. काय, तुम्ही माल खरेदी केलेला आहे सर, तुम्ही एका सप्लायरकडून माल विकत घेतलेला आहे, त्या मालामध्ये काही डिफेक्ट्स आहेत, ठीक आहे, काहीची तोडफोड झालेली आहेत किंवा आधीच तो माल डॅमेज आहेत, तुमच्या ते लक्षात आलेलं आहेत. मग तुम्ही काय पाठवता त्या पुरवठादाराला, त्याला म्हणता की बाबा एवढे एवढे माल आहेत, याच्यामध्ये डिफेक्ट्स आहेत, राईट, आणि हे आम्ही तुम्हाला परत करतोय. त्याच्यासाठी त्याला डेबिट नोट लिहून देतो, ज्याला आपण नावेपत्रक म्हणतो. ओके, ते डेबिट नोट त्या माल परत करताना आपण त्याला देतो. मग पुरवठादार काय म्हणतो की येस, या मालामध्ये डिफेक्ट आहेत. मग तो खरेदीदाराला काय पाठवतो, तो पुरवठादार त्याला क्रेडिट नोट पाठवतो. ओके, आला का लक्षात? ट्रान्झॅक्शन दोन्ही आले लक्षात. काय होतं आहे तिथे, इथे जेव्हा पुरवठादाराला तुम्ही माल रिटर्न करता आहे डॅमेज असल्या कारणामुळे, ठीक आहे, त्यावेळेला तुम्ही काय पाठवता, त्याला डेबिट नोट पाठवता आणि पुरवठादार त्याची खात्री करतो आहे. त्याच्यानंतर पुरवठादार खरेदीदाराला काय करतो आहे, क्रेडिट नोट पाठवतात, ज्याला आपण जमापत्र म्हणतो आहे, राईट. आता याच्यामध्ये याचा आन्सर काय येईल, याच्यामध्ये येईल सर पुरवठादाराला माल परत करताना त्याच्यासोबत काय असणे आवश्यक असतं, त्याच्यासोबत असणं आवश्यक असतं सर नावेपत्र, ज्याला आपण डेबिट नोट म्हणतोय. ओके सर, मग आणखी काय काय त्याच्यामध्ये, काही वेळेला काय होतं की आता एक याचंच उदाहरण मी मागील पेपरमध्ये कुठल्या तरी पेपरमध्ये डिस्कस केलेलं आहे, आता एक्झॅक्टली मला आठवत नाही, ठीक आहे. याचंच उदाहरण असं येतं सर की इन केस पुरवठादाराकडून एखादी वस्तू तुम्हाला जास्तीची केलेली आहे किंवा 40 कम्प्युटर पाठवायच्या ऐवजी 50 कम्प्युटर पाठवल्या गेलेल्या आहेत आणि ही बाब पुरवठादाराच्या लक्षात आलेली आहे. पुरवठादार त्यावेळेस काय खरेदीदाराला काय पाठवतो, डेबिट नोट पाठवतो. त्यावेळेस म्हणतोय की तो तुम्हाला 10 कम्प्युटर माझे जास्त आलेले आहेत. कोण, पुरवठादार म्हणतो. मग खरेदीदार त्याची खात्री करतो, येस मला 10 कम्प्युटर तुमचे जास्त आलेले आहेत. मग त्या केसमध्ये खरेदीदार पुरवठादाराला काय पाठवतो, क्रेडिट नोट पाठवतो. ट्रान्झॅक्शन व्यवस्थित लक्षात ऐकून घ्या, ज्याच्यापासून इनिशिएट होतो, ज्याच्यापासून सुरुवात होते माल रिटर्न वगैरे करण्याची, ठीक आहे, ती ज्याच्या लक्षात येते किंवा ज्याच्यापासून माल रिटर्न वगैरे होतो आहेत, माल रिटर्न म्हणा, एखाद्या गोष्टीचं सुरुवात म्हणा, ट्रान्झॅक्शनची रिटर्नची वगैरेची प्रोसेस, ठीक आहे, त्या डेबिट नोट पाठवतो आणि मग त्याची खात्री पटल्यानंतर तो क्रेडिट नोट पाठवतो, ज्याला नावेपत्र आणि जमापत्र या नावे आहेत. नावेपत्राला डेबिट नोट म्हणतात सर, क्रेडिट नोटला जमापत्र म्हणतात. याचा आन्सर ऑप्शन काय असणार, आन्सर ऑप्शन असणार 3. ओके, आय होप तुम्हाला ही गोष्ट प्रॉपरली कळली असेल. सर हे बीजक वगैरे काय आहे, हे बिल हे जेव्हा तुमचे व्यवहार होतात तेव्हा तुम्ही त्याला देतात, ठीक आहे, जेव्हा तुमचे ट्रान्झॅक्शन होतात तेव्हा तुम्ही त्याला देता ते. ओके, चला बघा काय म्हणतो आहेत, रोजकिर्दच्या या रकण्यामध्ये रोजकिर्दयन करताना, जर्नल एंट्रीज करताना नोंद केली जात नाही. तर कुठला रकाना आहे सर, बघा तारीख दिली जाते सर, ज्या तारखेचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते प्रॉपरली आपण मेन्शन करतो आहेत. त्याच्यानंतर पर्टिक्युलर्समध्ये विवरण लिहितो आहे, जे विवरण आहेत, कुठला व्यवहार होता, कुणाला दिलेला आहे, त्याचे ट्रान्झॅक्शन आपण त्याच्यामध्ये मेंटेन करतो, म्हणजे व्यवहार झाल्यानंतर लगेच त्या नोंदी होतात. त्याच्यानंतर रक्कमेची सुद्धा नोंद करतो आहेत. तर ती नोंद होत नाही सर खातेपानची, कारण जेव्हा ट्रान्झॅक्शन होतो तेव्हा केवळ आपल्या काय होतात, जर्नल एंट्रीज होतात, त्या नोंदी होतात, व्यवहाराच्या ट्रान्झॅक्शन नोंद केल्या जातात. व्यवहाराचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर मग आपण काय बनवतो, खातेवही बनवतो, ठीक आहे, लेजर्स बनवतो. लेजर्स झाल्यानंतर कुठल्या व्यक्तीचं खातं किंवा जी नोंद करताना त्या नोंदीचं खातं कुठल्या पानावर आहेत ते पान आपण खातेपानमध्ये लिहितोय. ओके, आलं का लक्षात? म्हणजे जेव्हा रोजकिर्द कंप्लीट झाल्यानंतर मग खातेवही बनवतो, लेजर्स बनवतो. लेजर्समध्ये ज्या पानावर ते खातं असेल त्याचा पान क्रमांक आपण या खातेपानच्या रकान्यामध्ये मेन्शन करतोय. कुठे मेन्शन करतो हो, हे करतोय सर आपण रोजकिर्दच्या खातेपानच्या रकान्यामध्ये. आता रोजकिर्दचा रकाना कसा असतो, महत्वाचा मुद्दा, ठीक आहे. रोजकिर्दचे रकाने कसे असतात सर, बघा ठीक आहे. हे काय झाले, हे झाले सर अशा स्वरूपाची असते आपली रोजकिर्द. इथे लिहितो आपण डेट, ज्याला आपण दिनांक वगैरे म्हणतो, तारीख म्हणतो. इथे विवरण लिहितात, यालाच तपशील म्हटल्या गेलेला आहे, यालाच आपण इंग्लिशमध्ये पर्टिक्युलर्स म्हणतो. ओके, इथे लेजर फॉल्यू जिथे आपण खातेपान लिहितो आहेत. ओके, आणि इथे नावे आणि इकडे जमा लिहितो आहेत. ओके, अशा स्वरूपाचं आपलं प्रोफार्मा आहेत. कशाचा स्वरूप आहेत, याला प्रारूप म्हटलं गेलेलं आहे, नॉट स्वरूप, प्रारूप आहेत हे आपलं रोजकिर्दचं. ओके, ठीक आहे. आणि जो छोटा रकाना आहे खातेपानचा तो आपण नंतर नंतर ते लिहितोय सर तिथे रकाना, त्या रकान्यामध्ये नंतर नंबर्स देतो आहेत ते लेजर झाल्यानंतर. आलं का लक्षात? ठीक आहे, महत्त्वाचा क्वेश्चन होता.
अगदी बेसिक क्वेश्चन आहेत पण सोपे आहेत, फार काही असं अवघड असण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही आहेत. ठीक आहे. आणि 4 ते 5 क्वेश्चन तुमचे डिफिकल्ट असणारच, मॉडरेट टू डिफिकल्ट असणार. त्याच्यानंतर 7 ते 8 क्वेश्चन मॉडरेट असणार आणि एक 6 ते 7 क्वेश्चन तुमचे आपले इझी असणार, जे की तुम्हाला इझिली क्लिक होऊन जाईल. परंतु आपल्याला जर इथं चांगला स्कोअर जर करायचा असेल तर याच्यावर चांगलं भर देणं गरजेचं आहे. ओके. चला, ची सुरुवात म्हणजे पुस्तकपालनाचा शेवट होईल. म्हणजेच काय हो, लेखाकर्म, अकाउंटिंग. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिल्या जातात, याच्यामध्ये सर रेकॉर्डिंग वगैरे केल्या जातात, ज्या नोंदी आहेत त्या, आणि क्लासिफाईंग वगैरे, वर्गीकरण वगैरे याच्यामध्ये दिलं जात आहेत. आणि याच्यामध्ये समरायझिंग त्यासोबतच ॲनालिसिस याच्यामध्ये केल्या जातं. जे काही विश्लेषण आहेत, जे काही सारांश आहेत, ते आपण अकाउंटिंगमध्ये मेन्शन करतो आहेत आणि त्याचं ॲनालिसिससुद्धा तिथे प्रिपेअर करतो आहे. ठीक आहे. आपल्या पुस्तकपालनामध्ये काय करतो आपण, रेकॉर्ड करतो, क्लासिफाईंग करतो, तर याच्यामध्ये समरायझिंग आणि ॲनालिसिस करतो आहे. ओके. चला, म्हणजे जिथे पुस्तकपालनाचा शेवट होतो तिथे काय, कशाची सुरुवात होते, तिथे होते सर ॲनालिसिसची, समरायझिंगची, ती होते लेखाकर्मामध्ये. आलं का लक्षात? चला, बघा, छान क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. हा क्वेश्चन बघितलेला आहे आपण फायनल अकाउंट, अंतिम लेखामध्ये. अंतिम लेखा या चॅप्टरच्या याच्यामध्ये शिकलेलो आहेत आपण. ताळेबंदामध्ये याची नोंद कशा रीतीने केल्या जातात ही गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली होती. राईट. चला, काय म्हणतो आहे क्वेश्चन बघा. आपल्याला विचारलेलं, खाली माहितीच्या आधारे 31 मार्च 2015 अखेरीस भांडवलाची रक्कम किती असेल ती सांगा. राईट. प्रारंभीचे भांडवल दिलेले आहे सर 3,20,000 रुपये. इथे लिहितो मी. आपल्याला 31 मार्च 2015 रोजी भांडवल किती आहेत हे फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर नफा दिलेला आहे सर. नफा आपण भांडवलामध्ये ॲड करतो आहे 3,20,000. नफा किती आहेत, 1,40,000 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे उचलला आपण, हे मायनस करणार. त्याच्यानंतर उचलीवरील व्याजला सुद्धा मायनस करणार. जमा पुरवणी भांडवल 20,000 रुपये आहेत सर. ओके. त्याच्यानंतर भांडवलावरील व्याज हे सुद्धा एक प्रकारचं उत्पन्न आहे. कशा रीतीचं सांगतो मी तुम्हाला. ह्याचे ॲड केल्यानंतर किती होते हो, हे ते सर 9, 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 1 9, इथे 800. त्याच्यानंतर हे 3 आणि 1 4, 4,99,800 आलेले आहेत. आपली टोटल आलेली आहे 4,99,800 आलेली आहेत. रक्कम सांगतो मी, त्याच्यानंतर तुमचा ॲनालिसिस पण सांगतोय कसं काय झालेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जी उचल आहेत ती आपण मायनस करतो सर. जस्ट आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं होतं उचलवरचं उदाहरण. त्याच्यानंतर उचलीवरील व्याज किती आहेत, 900 रुपये. ठीक आहे. म्हणजे 20,900 रुपये आपण याच्यामधून मायनस करणार. 18तून 9 गेले, 9 राहिलेत. 9तून 1 गेला, 8 राहिला. 9तून 2 गेले, 7. 4,78,900 रुपये जे असेल हे काय असेल आपलं कॅपिटल. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार याचा, आन्सर ऑप्शन असणार सर 1. सर भांडवलावरील व्याज काय आहेत नेमकं. भांडवलावरील व्याज बघा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात. राईट. एक प्रोप्रायटर आहेत, व्यवसायाचा मालक आहेत. तो व्यवसाय 10 लाख रुपये गुंतवून तो व्यवसाय त्यांनी सुरुवात केलेला आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, 10 लाख रुपयाची गुंतवणूक त्याने त्या व्यवसायामध्ये केलेली आहे. म्हणजेच काय झालं, 10 लाख रुपयाची लायबिलिटी क्रिएट झालेली आहे त्या व्यवसायाची. ते 10 लाख रुपये त्या मालकाला देणं गरजेचं आहे. राईट. मालकांना बँकेत जर टाकले असतं तर 10 लाख रुपयावर एका वर्षाचं व्याज आलं असतं सर. बरोबर. सोबतच ते 10 लाख रुपये तर केलेच त्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट, त्या व्यवसायाला त्याच्यावर व्याजसुद्धा करावं लागतं. राईट. म्हणजेच काय होतं, त्याने एक प्रकारचं भांडवलामध्ये इन्क्रीमेंट होतं. भांडवल काय होतं, भांडवल आपलं वाढून दिसत आहेत. राईट. वाढलेलं भांडवल त्याच्यामध्ये दिसून येतात. तेच इंटरेस्ट आपण त्या भांडवलामध्ये ॲड करतो आहेत. बिझनेस असाच इनलार्ज होतो ना. बरोबर. म्हणून आपण भांडवलावरील व्याज त्या भांडवलाच्या रकमेमध्ये ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर उचल का बरं मायनस केली. प्रोप्रायटर आणि बिझनेस बोथ आर इंडिपेंडंट. राईट. जो मालक आहे व्यवसायाचा आणि जो व्यवसाय आहे आपला, हे दोन्हीही स्वतंत्र अस्तित्व दर्शवतात. राईट. तुम्ही जर बिझनेसमधून 20,000 रुपये जर घेतले तर ते तुमच्या कॅपिटल, त्या बिझनेसच्या कॅपिटलमधून ते मायनस होणार. सोबतच ते 20,000 घेतल्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, त्याचं व्याज पण कमी होऊन राहिलेलं आहे सर. राईट.
एक्झॅक्टली ज्या अर्थी आपण हे 19,800 रुपये म्हणजे 1 लाखावर जे काही व्याज आलेलं असेल ते 1 लाख रुपयावर 19,800 रुपये ते त्याच्यामध्ये ॲड करत असेल. सपोज तर 1 लाखामधून तुम्ही जर उचल घेतलेली आहेत 20,000 रुपयाची, तर ते 20,000 रुपये प्लस त्याच्यावरचं इंटरेस्ट ते सुद्धा त्या कॅपिटलमधून मायनस करावे लागणार. जर तुम्ही त्या व्यवसायामध्ये जर 20,000 जर ठेवले असते सर ते व्याज आपण त्या कॅपिटलमध्ये ॲड केलं असतं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल राईट, भांडवलावरील व्याज. परंतु तुम्ही उचल केल्यामुळे ते व्याजसुद्धा तुम्हाला त्याच्यामधून डिडक्ट करावं लागेल. आलं का लक्षात? ठीक आहे, म्हणजेच काय येणार, अशा पद्धतीचा आपला कॅपिटलच्या नोंद येणार. यालाच म्हटलं गेलेलं बिझनेस एंटिटी कन्सेप्ट राईट, व्यवसायाचे स्वतंत्र अस्तित्व. ओके, मगाशी ती कन्सेप्ट समजून सांगितली, या प्रॉब्लेममुळे आणखी तुम्हाला चांगल्या रीतीनं कळली असणार. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, प्रॉब्लेम फार सोपे असतात, जस्ट कन्सेप्ट माहीत जर असली तर तुम्हाला इझिली ते क्लिक होऊन गेलेलं असतं. घसारा नेहमी व्यवसायातील या मालमत्तेवर आकारला जातो. सर ती मालमत्ता कुठली असते? ती मालमत्ता असते सर आपली फिक्स असेट. फिक्स असेट म्हणजे नेमकं काय की अशी संपत्ती जी आपल्याला दीर्घकाळ म्हणजे दीर्घकाळासाठी उत्पन्न देते. ठीक आहे, अशी संपत्ती जी आपल्याला दीर्घकाळासाठी उत्पन्न देते. एखादी मशिनरी असेल, एखादी बिल्डिंग असेल राईट, बिल्डिंगमधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळत आहेत सर, बरोबर. एखादी मशिनरी असेल, मशिनरीमधून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळत आहेत. म्हणजेच त्याच्यावरच आपण डेप्रिसिएशन आकारणार, घसारा त्याच्यावरच क्रिएट करणार, घसारा त्याच्यावरच आकारणार. सर अदृश्य इंटेंजिबल असेटवर तुम्ही घसारा आकारणार का? नाही. ठीक आहे, इंटेंजिबल असेट कुठले आहे सर? ज्याला आपण स्पर्श करू शकत नाहीत, जे केवळ व्हर्च्युअल स्वरूपात आहेत, आभासी स्वरूपात. आभासी स्वरूपात काय काय असतं? गुडविल झालं आहे सर आपलं, लौकिकता झालेली आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं ट्रेडमार्क वगैरे, कॉपीराईट्स राईट, या सर्व गोष्टी आभासी स्वरूपात आहेत राईट, ज्याच्यापासून आपल्याला रॉयल्टी वगैरे या सर्व गोष्टी मिळत आहेत. ठीक आहे, कॉपीराईटपासून. त्याच्यानंतर ट्रेडमार्क एक ब्रँड झालेला आहे तुमचा, त्या ब्रँडच्या आधारावरच लोक डोळे मिटून तुमच्याकडनं वस्तू विकत घेतात. म्हणजेच काय आहेत, एक प्रकारे ती सुद्धा आपली असेट झाली आहे सर राईट. चला, अशा पद्धतीची ही कन्सेप्ट होती आणि याचा आन्सर काय असणार? फिक्स असेट. डेप्रिसिएशन कोणावर चार्ज करतो आपण? हे फिक्स असेटवर, स्थिर संपत्तीवर राईट. करंट असेटवर येणार का? नाही सर. करंट असेट म्हणजे नेमकं काय? जी वर्षभरासाठी आपल्याला उत्पन्न मिळवून देते ती करंट असेट. जी दीर्घकाळा स्वरूपात उत्पन्न मिळवून देते ती आपली काय कुठली असेट म्हणतो? फिक्स असेट. ओके, चला. इमूवेबल असेट वगैरे, अमूर्त अचल संपत्ती त्याला म्हणतात. हे बघा, हे इमूवेबल आणि हे स्थिर इथे म्हटलेलं आहेत ना फिक्स असेट, याच्यामध्येच ही इमूवेबल असेट आलेली आहेत. ओके, याच्याचमध्ये इमूवेबल असेट आलेले आहेत आणि आपल्याला व्यापक इथं विचार करून फिक्स असेटला क्लिक करावं लागणार. ओके, चला. इमूवेबल असेट कुठली सर? बिल्डिंग आहेत ना तुमची. ओके, ठीक आहे, ते बिल्डिंग आहेत इमूवेबल असेट. मग सर फिक्स असेट मग मूवेबल असेट कुठले? तुम्ही यंत्र इकडे तिकडे हलवू शकतात ना, ती काय झाली? फिक्स असेट. ओके, हां बघा, डेप्रिसिएशनवर एक डेप्रिसिएशनचा प्रॉब्लेम इथे विचारला गेलेला आहे. काय म्हटलेलं आहे? एका यंत्रसामग्रीवर कमी केलेल्या मूल्य पद्धतीने, प्रहसन आधिक्य पद्धतीने सलग 3 वर्षे दर साल दर शेकडा 10% दराने घसारा आकारला तर या यंत्रसामग्रीचे कमी झालेले मूल्य आहेत 10,20,600. तर त्या यंत्रसामग्रीची मूळ किंमत किती असेल? सिंपल आहे. काही याला आगळं वेगळं करण्याची काही गरज आहे का? नाही. जो कंपाऊंड इंटरेस्टसाठी तुम्ही जो फॉर्म्युला आकारला जातात बस त्यालाच रिव्हर्स करायचं आहे तिथे, झालं. बाकी काय त्याच्यामध्ये? बाकी काहीच नाही सर. आता कंपाऊंड इंटरेस्टसाठी आता याला किती म्हटलेलं आहे? 10% दराने म्हटलेले आहेत ना बाबा. 10% दराने आपण काय करतोय? घसारा करतोय. आणि घसाऱ्याची पद्धत कुठली आहे? ही आहे सर प्रहसन पद्धती. म्हणजेच काय आहेत की एका वर्षाला सपोज पहिल्या वर्षी 1 लाख रुपये मशीनचं त्या व्हॅल्यू होतं, त्याच्यावर 10% घसारा आकारला. 10% घसारा येतो सर 10,000 रुपये. दुसऱ्या वर्षासाठी मशिनीचं जे व्हॅल्यू झालेलं आहे ते झालेलं आहे 90,000 रुपये. ओके, या 90,000वर आपण काय करणार? घसारा आकारणार. म्हणजे जसजशी रक्कम कमी होते तसतसं आपण त्याच्यावर घसारा आकारतो. ओके, 90,000वर 10% म्हणजे किती? 9,000 राईट. म्हणजे किती आलं? 81,000. तिसऱ्या वर्षासाठी याचं मूल्य किती झालेलं आहे मशीनचं? 81,000 आहे. मग तिसऱ्या वर्षासाठी जर घसारा करायचा असेल तर 81,000च्या 10% 8,100. ठीक आहे, जे काही व्हॅल्यू येईल ती आपण इथे मेन्शन करूया. ते 4th इयरसाठी असणार. त्याच पद्धतीनं 3 वर्षानंतर आपल्याला मूल्य कंपनीचं आपल्या मशीनचं मूल्य किती झालं आहे हो? 10,20,600. ठीक आहे, हे 81,000 तेच 10,20,600 अशा पद्धतीचे आले. 1 लाखाची किंमत कमी होऊन 81,000वर आलेली आहे. कशामुळे? घसारा आकारल्यामुळे, 10%चा घसारा आकारल्यामुळे. आता मला एक सांगा तुम्ही, ही गोष्ट झाली तुमचं बेसिक.
10% मी अशा फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो का? 1/10 लिहू शकणार ना यार. 10%च म्हणजेच काय? 10 गुणिला 1/100. ठीक आहे, 10 एक 1 0 गेलं 1 0 गेलं 1 1 1 1/10. म्हणजेच काय करतोय आपण? मशीनची किंमत जर ती 10 रुपये असेल तर पहिल्या वर्षी घसारा 1 रुपया करणार. म्हणजेच मशीनची किंमत किती झाली हो? 10 वरून 9 झाली आहेत सर. ओके, दुसऱ्या वर्षी 10 वरून 9, त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी 10 वरून 9. ठीक आहे, आता हे कसं काय सर? हे आहेत आपली याची कन्सेप्ट. कशाची? कंपाऊंड इंटरेस्टची कन्सेप्ट. त्याच्यावरून कंपाऊंड इंटरेस्टमध्ये काय केलं असतं आपण? 10 वर 1 रुपये म्हणजे 11 रुपये व्याज. 10 रुपयावर 1 रुपये व्याज झालं. त्याच्यामुळे अमाऊंट किती बनली बघा इथे. याला थोड्या वेळासाठी इग्नोर करा. ठीक आहे, 10% काय आहे तुमचं इंटरेस्ट व्याज आकारतायत तुम्ही एका रकमेवर, आणि ते आहेत कंपाऊंडेड फॉर्मॅटमध्ये. बऱ्याचदा मी याचे प्रॉब्लेम यूट्यूबच्या लेक्चरमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तेवढे मॅथ्सचे जे लेक्चर्स घेतले मी त्याच्यामध्ये बघून घ्याल. आता या 10%वर जर व्याज असेल म्हणजे याला 1/10 म्हणू. 1/10 म्हणू का 10%ला? येस सर. 10 रुपये जर तुमचं प्रिन्सिपल असेल, मुद्दल जर असेल तर 10 रुपयावर 1 रुपया व्याज. मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज म्हणजेच काय बनतं सर? आपली बनतं ती अमाऊंट. यालाच काय म्हणू आपण? यालाच म्हणतो आपण राशी. ठीक आहे, एक्झॅक्टली याला अमाऊंट म्हणतात. राशी किंवा रास वगैरे त्याला म्हटलं जातात. ओके, म्हणजेच काय झालं? आता 10 रुपये मुद्दल असताना व्याज किती झालं हो आपलं? 10 अधिक 1 11 रुपये. 11 रुपये काय झालेलं आहेत? ही झालेली आहे सर आपली अमाऊंट. प्रिन्सिपल किती आहेत? प्रिन्सिपल आहेत सर 10 रुपये. मुद्दल जे आहेत ते किती आहेत? 10 रुपये. 10 रुपयावरून 11 रुपये काय बनलेले आहेत? आपली अमाऊंट बनलेली आहे. म्हणजे याच्यामध्येच काय दडलेलं आहे? त्याच्यामध्येच 1 रुपया आहे सर व्याजाचा दडल्या गेलेला आहे. ओके, व्याजाचा 1 रुपया याच्यामध्ये लपल्या गेलेला आहे. ठीक आहे, हे पहिल्या वर्षीचं असेल, हे दुसऱ्या वर्षीचं असेल, हे तिसऱ्या वर्षीचं असेल. किती येत आहेत? 1000. 1000 ॲज टू 1331 राईट. 1000 रुपये जर प्रिन्सिपल असेल तर व्याज किती असणार? 1331. सॉरी, अमाऊंट किती असणार? 1331. तर याच्यामध्ये व्याज किती असणार? 1331 मायनस 1000 करा. 331 रुपये हे काय असणार? व्याज असणार. आला का लक्षात? सिंपल आहे यार, काहीही असं कठीण नाही आहे. ही गोष्ट तुम्हाला कळली. याच्याच आपण इन्व्हर्स इकडे करतो आहेत. याच्या इन्व्हर्स कसं होत आहे सर? आधी किती रक्कम? आधी मशीनची व्हॅल्यू किती होती? 10 रुपये होती. 1 रुपया घसारा आकारला म्हणजे मशीनची व्हॅल्यू किती झाली? 9 झालेली आहे. सेम दुसऱ्या वर्षासाठी 10 रुपये 9 रुपये 10 रुपये 9 रुपये. ठीक आहे, म्हणजे याचं काय होऊन राहिलेलं आहे सर? 10:9. हे एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सांगतो आहे, पुस्तकी भाषेमध्ये जायचं नाही आहे. हे एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये सांगतो याच्यासाठी कारण प्रॉब्लेम तशा रीतीनं विचारला गेलेला आहे. ओके, आपल्याला काय विचारलं गेलेलं आहे? तिसऱ्या वर्षीचं त्याचे मूल्य दिलेलं आहे यंत्राचं, आणि पहिल्या वर्षीचं मूल्य आपल्याला काढायचं. जे कॉस्ट ज्या किमतीला आपण यंत्र खरेदी केलेलं आहे ते यंत्राचं मूल्य इथे काढायचं आहे. ठीक आहे, 10:9. ओके, या तिघांचाही मल्टिप्लिकेशन करायचं. किती येत आहेत? 10चा क्यूब 1000, 9चा क्यूब 729. आपल्याला या 729ची व्हॅल्यू दिलेली आहे सर 1,20,600 रुपये. ठीक आहे, 729ची व्हॅल्यू दिलेली आहे 10,20,600 नॉट सर. ठीक आहे, 10,20,600. तर आपल्याला या 1000 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. सिंपल आहेत. 1000 युनिट काय आपलं मुद्दल म्हटलं होतं ना मी तुम्हाला, बरोबर? म्हणजे आपली मूळ किंमत, मशीनची मूळ किंमत काय फाइंड आउट करायची आहे. 729ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर 10,20,600 रक्कम ही येईल. मग काय करायचं अशा केसमध्ये आपण सर करणार 10,20,600 डिवायडेड बाय 729, जेणेकरून आपल्याला एका युनिटची व्हॅल्यू येऊन जाईल. ठीक आहे, 729 कशा रीतीनं सर बघा, 729 युनिटची व्हॅल्यू किती आहेत? 10,20,600 आहेत सर. तर एका युनिटची व्हॅल्यू किती हो हे फाइंड आउट करावं लागणार. मग काय करणार आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन राईट. 10,20,000 गुणेला 10,20,600 गुणेला 1 डिवायडेड बाय 729 राईट. आलं का लक्षात? ठीक आहे, आता करतो मी याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 10,20,600 डिवायडेड बाय 729 राईट. 729 हा 9चा मल्टिपल आहे सर, म्हणजे 9चा क्यूबच आहेत. तर 9ला या संख्येला भाग जातो का? 6 2 8 1 9. येस सर, डेफिनेटली, कारण याची बेरीज किती येतात? डिजिटची 9 ही बेरीज येतात. ठीक आहे, 9 8 72, 9 1 9, 9 1 9, 9 1 9, 9 त्रिक 27, त्याच्यानंतर 9 चौक 36, 1,13,600, 1,13,400 नॉट 600. अरे यार, ठीक आहे, डिवायडेड बाय 81. त्याच्यानंतर 9 1 9,
4 आणि 3 7 2 9, याला पण भाग जातो. 9 1 9, 9 9 81 होतं. 9 1 9, 9 2 11, 9 2 18, त्याच्यानंतर 18 आणि 5 23, 9 6 54. ठीक आहे, म्हणजे 12,600 आलेले आहेत सर. किती आहेत? 14 9 126, म्हणजे किती येतात? 1400. एका युनिटची व्हॅल्यू किती आलेली आहेत? एका युनिटची व्हॅल्यू आलेली आहे सर 1400. म्हणजे 729 गुणिला जर 1400 केलं तर आपल्याला कुठली रक्कम मिळत आहेत? 10,20,600 ही रक्कम मिळत आहेत. जर रेशिओच्या एका भागाला जर 1400ने मल्टिप्लाय केलं तर रेशिओच्या दुसऱ्या भागाला पण 1400ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय मिळणार आपल्याला? या 1000 युनिटची व्हॅल्यू जे किती आहेत? 14 लाख रुपये. जे किती आहेत? 14 लाख रुपये. आणि 14 लाख रुपये हेच काय असणार? हेच असणार सर आपलं मशीनचं मूळ मूल्य. ठीक आहे, हेच काय असणार? मशीनचं ओरिजिनल प्राइस, ओरिजिनल कॉस्ट ऑफ मशिनरी. ओके, ते किती येतात? हां, इथे आन्सर दिसून येत आहे आपल्याला. आन्सर ऑप्शन क्रमांक 2 सर, 14 लाख रुपये. ठीक आहे, मला तरी असं वाटतं की तुम्हाला ही कन्सेप्ट कळली असावी. ठीक आहे, याच्यामध्ये फार काही असं कठीण किंवा अवघड अशा स्वरूपात मी काही तुम्हाला सांगितलेलं नाही. तेच जर तुम्हाला इथं प्रॉपरली त्या पुस्तकी भाषेमध्ये जर गेलं असतं तर फार अवघड गेलं असतं. आणि तेवढा वेळ आपल्याला याच्यामध्ये नाही आहेत पेपरमध्ये. जस्ट रेशिओ थ्रू गेलं तर इझिली तुमचं कॅल्क्युलेट होऊन जाईल, फार काही वेळ लागत नाही. 729चा हा महत्त्वाचा मुद्दा आहे सर की 10,20,600 डिवायडेड बाय 729 याला कॅल्क्युलेशनला थोडं वेळ जातं. पाड्या जर व्यवस्थित असेल तर इझिली होऊन जातं, काहीही इश्यू येत नाही. ठीक आहे, चला. ठीक आहे, चला. आन्सर ऑप्शन काय असणार? आन्सर ऑप्शन असणार सर 2. म्हणूनच म्हटलं की हा जो पार्ट आहे हा ॲप्टिट्यूड बेसिसवरचा तुमचा पार्ट आहे. परंतु खूप काही असे कठीण क्वेश्चन वगैरे विचारला जात नाही याच्यामध्ये, फार सोपं असतं. ओके, बघा काय म्हटलं गेलेलं आहे? पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान अयोग्य आहेत? कोणते अयोग्य आहेत? खतावणीमध्ये खर्च बाजूला तपशील कडून बायने सुरू होतो, तर जमा बाजूचा तपशील ला 2 ने सुरू होतं. ठीक आहे, कडून आणि ला. बघा हा जो बाय आणि 2 आहेत याच्या नोंदी कशा पद्धतीनं करतात? जेव्हा आपण रोजकिर्दमध्ये नोंदी करतो आहेत किंवा जर्नल एंट्रीजमध्ये तेव्हा नोंदी करतो आहेत. सपोज तुम्ही काय केलेलं आहे? 10 खरेदी केलेली आहेत, रोखीने खरेदी केली, खरेदी केली असा व्यवहार झालेला आहे. ठीक आहे, रोखीने एक खरेदी करताय तुम्ही 10,000 रुपयाची वस्तू, एक गोष्ट तुम्ही खरेदी करतायत, काहीही असू शकतं. तर आपल्याकडे काय होऊन राहिलेलं? खरेदी म्हणजे एक प्रकारचं काय आहे? तो खरेदी म्हणजे एक प्रकारचा सर खर्च आहे. राईट, म्हणजेच काय येणार? आता इथं कुठलं खात्याचा नियम लागतो सर? इथे लागतो नामदारी खात्याचा. खर्च तसेच तोट्याची खाती नावे करा आणि उत्पन्न तसेच लाभाची खाती जमा करा. खरेदी काय आहे सर? आपला खरेदी एक प्रकारचा खर्च आहे. म्हणजेच काय करणार आपण? खरेदी खाते नावे करणार. कितीने? 10,000 रुपयाने. यालाच काय म्हणतो आपण? बाय परचेस अकाउंट डेबिट. बाय परचेस अकाउंट डेबिट. का बरं इंग्लिशमध्ये शिकणं महत्त्वाचं आहे ते या क्वेश्चनवरून तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, किती आहेत? 10,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर काय होऊन राहिलेलं आहेत? रोख काय आहेत? रोख तुमची असेट आहेत ना. ठीक आहे, रोख तुमची काय आहेत? असेट आहेत. मग काय होतं? आपण असेट संपत्तीचा नियम कुठं लागतो? तो येतो सर वास्तविक खात्यामध्ये. येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करा, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करा. जाणारी संपत्ती काय आहेत? आपली रोख आहेत, म्हणून जाणाऱ्या संपत्तीचे खाते काय करतो आपण? नावे करतो. म्हणजे इथे काय येणार? इथे येणार सर टू कॅश अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, किती येते हो? 10,000 रुपये. यालाच काय म्हणतो आपण? रोख खाते. रोख खात्याला जमा. ठीक आहे, रोख खात्याला जमा म्हणतोय आपण. आता याच्यामध्ये ही झाली सर आपली नोंद. जर्नल एंट्रीज झाल्यानंतर आपण काय करतो? लेजर्स प्रिपेअर करतोय. ठीक आहे, डिटेल्स सांगतोय बरं का मी तुम्हाला इथे. लेजर्स प्रिपेअर केल्यानंतर आपण कशा पद्धतीचं लेजर्स बनवतो सर? हे अशा पद्धतीचं लेजर्स राहील. राईट, कॉलम कुठला? हा डेट दिनांकाचा असेल, हा पर्टिक्युलरचा कॉलम असेल, हा जर्नल फॉलिओज म्हणजे रोज किर्द पानचा रकाना इथे येईल. त्याच्यानंतर इथे रा असेल. ठीक आहे, हे झाली आपली नावे बाजू, ही झाली आपली जमा बाजू. जमा बाजूला इथे दिनांक. ठीक आहे, हा कॉलम नाही आहेत बरं का, हे सेग्रिगेशन आहेत नावे बाजूचं आणि जमा बाजूचं. इथे विवरण, इथे रोज किर्द पान आणि इथे राशी येतील सर. राईट, आता याच्यामध्ये हे कुठलं खातं आहे हे समजून घ्या. तुमचं खरेदी खातं आहे. खरेदी खाते तुम्ही इथे प्रिपेअर्ड केलं गेलेलं आहे किंवा रोख खाते म्हणा. खरेदी खाते म्हणण्यापेक्षा इथे रोख खाते हे आहेत तुमचं सर.
रोख खात्याच्या, आता इथे काय झालेलं आहे सर, टू कॅश अकाउंट क्रेडिट, म्हणजेच काय झालेलं आहे, रोख खाते जमा. रोख खात्याच्या जमा बाजूला काय लिहिणार इथे तुम्ही, बाय परचेस. ठीक आहे, कारण नोंद कशी झाली आहे, बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. आणि हे काय आहेत आपलं रोख खात्यात, रोख खात्याच्या जमा बाजूला काय लिहिणार, बाय परचेस. आणि जेव्हा तुम्ही खरेदी खाते ओपन कराल किंवा एक यंत्र खरेदी केलेलं आहे तुम्ही, जेव्हा तुम्ही यंत्र खाते ओपन करणार, या खरेदीचाच अर्थ यंत्र कन्सिडर करायचं आहे इथे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला इथे काय लिहावं लागणार, यंत्र खात्याच्या नावे बाजूला टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. आणि ते किती रक्कम आहे ते येणार सर 10 लाख रुपये. आलं का लक्षात, याला खरेदी खातेच म्हणा. ठीक आहे, कन्फ्यूज व्हाल तुम्ही अजून. खरेदी बाय परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, म्हणजे खरेदी खात्याच्या नावे बाजूला काय लिहिणार हो, टू कॅश अकाउंट 10 लाख रुपये. ठीक आहे, आणि सेम आपल्याला इथे हेच म्हटलेलं आहे खर्च बाजूला, म्हणजे हे काय असणार, हे आपला सर खर्च, आणि हे आहेत आपला याला काय म्हणू आपण, खर्च म्हणजे खर्च. आणि एक मिनिट इंग्लिशमध्ये बघा, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. ठीक आहे, ही आहेत आपली सर डेबिट साईड आणि ही आहेत आपली क्रेडिट साईड. डेबिट साईड ऑफ पर्टिक्युलर स्टार्ट्स विथ वर्ड विथ बाय. बायने स्टार्ट होतं का, नाही सर, ते कशाने स्टार्ट होतं, टूने स्टार्ट होतं. आणि क्रेडिट साईड कशाने स्टार्ट होते, बायने स्टार्ट होते. सो दॅट्स मीन द क्रेडिट साईड ऑफ पर्टिक्युलर स्टार्ट्स विथ द वर्ड टू. सर दोन्ही स्टेटमेंट इनव्हर्स आहेत, वर टू पाहिजे होता, खाली बाय पाहिजे होता, म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कशी आहेत, इनकरेक्ट आहेत. राईट, बोथ ए अँड बी आर इनकरेक्ट. म्हणजे आन्सर ऑप्शन काय पाहिजे, आन्सर ऑप्शन पाहिजे सर 3. इंग्लिशमध्ये मराठीमध्ये थोडं फार अवघड जातात. ठीक आहे, बेटर वे की इंग्लिशमधून हा क्वेश्चनला रीड करायचं. जिथे हे अशा पद्धतीचे इंग्लिश वर्ड आलेले आहेत त्याला इंग्लिशमधूनच रीड करा. आणि ही गोष्ट मी प्रॉपरली तुम्हाला दोन्हीही भाषेमध्ये शिकवली गेलेली असल्यामुळे तुम्हाला काहीही तिथे अडचण येणार नाहीत. बिलकुल ठीक आहे. चला, अशा पद्धतीची ही काय होती, नोंद होती सर. म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय येणार, याचे आन्सर ऑप्शन येतात सर 3, अ व ब दोन्हीही अयोग्य. राईट, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. आपल्या नेक्स्ट क्वेश्चन 186. राईट, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं गेलेलं आहे, खालील नमूद 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहेत आपल्याला विचारलं गेलेलं आहे. बाजार मूल्य वर्षभरात वाढले असले तरी घसारा आकारण्यात येतो. डेफिनेटली सर, व्हॉट एव्हर तुमचं इन्क्रीमेंट जरी झालं ना, आताच बघितलेलं होतं, आणि जो घसारा आकारण्यात येतो तो कुठल्या किमतीवर आकारण्यात येतो, मूळ किमतीवर, ओरिजिनल कॉस्टवर. राईट, म्हणजे हे काय आहेत स्टेटमेंट करेक्ट आहेत सर. व्हॉट एव्हर त्याचं व्हॅल्युएशन किती, त्याचं मूल्य कितीही जरी वाढलं असेल तरी त्याच्यावर घसारा आकारण्यात येतोच. त्याच्यानंतर घसारा हा आर्थिक स्रोत नाहीत, एक्झॅक्टली करेक्ट सर. आता घसारा हा आर्थिक स्रोत नाहीत म्हणजे तो आपला इन्कम सोर्स आहेत का, नाही सर. राईट, बघा डेप्रिसिएशन इज नॉट सोर्स ऑफ फंड्स म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, फंड्स म्हणजे एक प्रकारचा निधी. परंतु आता ह्या केसमध्ये हे दोन्हीही स्टेटमेंट काय आहेत, योग्य आहेत. अ व ब दोन्हीही स्टेटमेंट योग्य आहेत, कारण सोर्स ऑफ फंड नाही आहेत. परंतु इनडायरेक्टली जर का विचार करतो म्हटलं तर तो एक सोर्स ऑफ फंड ठरू शकतं. कशा रीतीनं, आता बघा तुमचं संपत्तीचं मूल्य वाढत असतानाही तुम्ही काय करता, डेप्रिसिएशन आकारत आहेत. ठीक आहे, डेप्रिसिएशन आकारल्यानंतर काय होते हो, तुम्ही टॅक्सेबल इन्कममधून जे तुमचं टॅक्सेबल इन्कम असेल त्या बिझनेसचं, राईट, ते ऑटोमॅटिकली कमी होऊन राहिला ना, कारण घसारा काय आहेत, एक प्रकारचा खर्च आहेत. राईट, खर्च जर तुम्ही दर्शविला, खर्च जर जास्त स्वरूपाचा होत असेल तर ऑब्व्हियसली तुमचं इन्कम कमी दिसणार. इन्कम कमी दिसण्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे, आपलं इन्कम टॅक्स वाचून राहिलेलं आहे तिथे. एक्झॅक्टली सर. राईट, म्हणजेच इनडायरेक्टली जर बघतो म्हटलं, इनडायरेक्टली जर म्हटलं असतं तर त्या केसमध्ये ते रॉंग असतं, परंतु इथे तसा उल्लेख केला गेलेला नाही. आणि तसंही बघता तर सोर्स ऑफ फंड डेप्रिसिएशनला मानल्या जात नाहीत. हे मी जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे या माध्यमातून. ओके, म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय येणार, आन्सर ऑप्शन येणार सर 3. ठीक आहे, अकाउंटिंगमध्ये लपवायच्या ज्या गोष्टी असतात ना, ज्याला आपण चार्टर्ड अकाउंटंट कशा रीतीनं आपण मॅनेज करतात, जो फंड आहे, जो निधी आहे, जे काही पैसे आहेत, ट्रान्झॅक्शन आहेत, व्यवहार आहेत, ते अशा स्वरूपात असतात. ठीक आहे, हे लूप सोल्व झालेले आहेत. ओके, एनिवे चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. नेक्स्ट क्वेश्चनला काय म्हणतं, ताळेबंदामध्ये कोणते खाते आढळते. ताळेबंदामध्ये सर कुठले कुठले आढळते, ताळेबंदाच्या सर संपत्ती असतात, देयता असतात. देयतेमध्ये सर आपण धनकोचा उल्लेख करतोय, देयता साईडला धनको लिहितोय, म्हणजेच काय आलं, व्यक्तिगत खातं आलं सर.
राईट. नामदारी खात्याचा स्पेशल आपल्याला 2 खाते आहेत, व्यापारी खाते आणि नफा तोटा खाते. व्यापारी खात्यामध्ये प्रत्यक्ष स्वरूपाच्या खर्च किंवा उत्पन्नाच्या नोंदी केल्या जातात, तर वैयक्तिक खात्यामध्ये अप्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष उत्पन्नाच्या नोंदी केल्या जातात. मग राहिलंच कुठल्या हो, संपत्तीच्या नोंदी, ज्याचं आपण वास्तविक खाते म्हणतो. वास्तविक खाते त्याच्यासोबतच आपलं व्यक्तिगत खाते, म्हणजेच काय येणार, एक पर्सनल अकाउंट, देन एक रिअल अकाउंट. ठीक आहे. याच्या ज्या कुठले खाते आढळते, मग एक आढळते सर वास्तविक आणि वैयक्तिक खाते, रिअल अकाउंट अँड पर्सनल अकाउंट. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार, आन्सर ऑप्शन असणार सर 3. नॉमिनल अकाउंट हे का नाही आढळ, हेचा उल्लेख करतो सर आपण, हे ऑप्शन का नाही येणार, कारण नॉमिनल अकाउंट केवळ आपल्या याच्यामध्ये व्यापार खाते आणि नफा तोटा खात्यामध्येच आढळतात. राईट. चला मग आन्सर ऑप्शन काय असणार, आन्सर ऑप्शन असणार सर 3. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हटलं गेलेलं आहे, पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान योग्य आहेत. राईट. इथे म्हटलं गेलेलं आहे सर, भांडवलावरील व्याज नफा व तोटा खात्यात जमा होते. ऑब्व्हियसली सर आत्ताच बघितलेलं आहे आपण, जेव्हा तुमचं काय म्हणू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ते काय होतं भांडवलामध्ये, बिझनेस एक नोंद बघून घ्या. ठीक आहे. तुम्ही 10 लाख रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे सर. राईट. 10 लाख रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केलेला आहे, तर याची व्यवसायाच्या खात्यामध्ये रोजकिर्दमध्येची नोंद कशी करणार, काय करणार, कॅश अकाउंट डेबिट बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट. म्हणजेच काय होऊन राहिलेलं आहे, बिझनेसमध्ये सर वाढ म्हणजे आपल्या भांडवलामध्ये वाढ होऊन राहिली ना 10 लाख रुपयाची, म्हणजेच काय करतो आपण कॅपिटल अकाउंट क्रेडिट करतोय सर. राईट. रोख खाते नावे आणि भांडवल खात्याला जमा करतो आहेत आपण, म्हणजेच काय येणार, भांडवलावरील व्याज नफा तोटा खात्यात जमा होतात. नफा तोटा नाही, हे कशाला जातात, भांडवल खात्याला जमा होते, भांडवल खात्याला जमा होते. आणि उचलीवरील व्याज हे नफा व तोटा खात्यात सोडतं. 1 मिनिट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जर उचलीवरील व्याज आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट करतोय का सर, नाही. ठीक आहे. ते कशाला करतोय आपण, ते ड्रॉइंग अकाउंटलाच करतोय आपण. ओके. म्हणजे याचा आन्सर काय येणार, याचा आन्सर येणार नायदर ए और नॉर बी इज करेक्ट. अ व ब दोन्हीही योग्य नाहीत. राईट. चला अशा स्वरूपाची ही नोंद होती. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. इथे काय म्हटलं गेलेलं आहे, पुढील 2 विधानापैकी कोणती विधानं बरोबर आहेत. सामान्य रोजकिर्द ज्यास मूळ रोजकिर्दही असे म्हटले जाते. ठीक आहे. आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केला गेलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बघा सर्वात मोठ्या देवाणघेवाणीच्या नोंद घेण्यास सर्व ज्या काही बारीक सारीक ज्या नोंदी असतात त्या आपण रोजकिर्दमध्ये मेन्शन करतो. जी देवघेव कधी होते तिची नोंद घेण्यात वापरले जाते असं काही नाही आहे. ठीक आहे. सर्व ट्रान्झॅक्शन रोजकिर्दमध्ये मेन्शन केल्या जातात सर, तिथे लिहिल्या जातात, तिथे रेकॉर्डेड असतात. राईट. म्हणून आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केला गेलेला आहे. ओके. यांची स्टेटमेंटच चुकलेली आहे. ठीक आहे. एनिवे नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. काय म्हटलं गेलेलं आहे बघा, पुढील विधानापैकी कोणते विधान योग्य आहेत. वास्तविक खात्याचे वर्गीकरण खर्च व हानी तसेच उत्पन्न व लाभ इन्कम अँड गेन्स या खात्यात केला जातो. वास्तविक खाते असतं का, आत्ताच बघितलं ना आपण नियम, बरंच आहेत. त्याचा पहिला जो क्वेश्चन होता ना, पहिला दुसरा क्वेश्चन त्याच्यामध्येच आहे सर. वास्तविक खात्यामध्ये काय येतं, येणाऱ्या संपत्तीचे खाते नावे करतो आपण, जाणाऱ्या संपत्तीचे खाते जमा करतो. खर्च व हानी आणि उत्पन्न व लाभाची खाती कुठली आहेत, ही आहेत सर आपली नामदारी खात्याच्या अंतर्गत आपण त्याचे नामदारी खात्याच्या नियम आहेत तो. राईट. नामदारी खात्याचे नियम काय आहेत सांगतोय की एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट डेबिट, इन्कम अँड गेन्स अकाउंट क्रेडिट. खर्च व तोट्याची खाती नावे करा, नुकसानीची खाती नावे करा, लाभ तसेच उत्पन्नाची खाती जमा करा. म्हणजेच हे वास्तविक खात्याचं येणार का, नाही सर. हे कशाचं येत आहेत, हे येत आहेत आपलं नामदारी खात्याचं. त्याच्यानंतर नामदारी खात्याचे दृश्य व अदृश्य खात्यात येणार का, टँजेबल इनटँजेबल, नाही सर. हे कशामध्ये जात आहेत, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचं सांगितलं नव्हतं का मी तुम्हाला, बघा रिअल अकाउंटच्या सर 2 गोष्टी आहेत, एक टँजेबल
ज्याला आपण स्पर्श करू शकणारी संपत्ती असते, एक अस्पर्श करणारी संपत्ती म्हणजे ज्याला आपण स्पर्श करू शकत नाहीत, इनटेंजिबल. ठीक आहे, इनटेंजिबलमध्ये काय काय येतात, टेंजिबलमध्ये सर मशिनरीज येतात, बिल्डिंग येतात, राईट, जे आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहेत. इनटेंजिबलमध्ये ट्रेडमार्क्स असतो, आपला ब्रँडेड असतो, ठीक आहे, ब्रँड्स वगैरे, कॉपीराईट वगैरे, या सर्व गोष्टी आपण इंटेंजिबल असेट म्हणतो त्याला. ओके, एनिवे, नामदारी खात्यामध्ये येतात का सर? ते नाही. ते कशामध्ये येतात? ते येतात सर वास्तविक खात्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट 3 सुद्धा रॉंग आहेत. त्याच्यानंतर व्यक्तिगत खात्याचे वर्गीकरण नैसर्गिक व कृत्रिम, आताच बघितलं आपण, नॅचरल अँड आपलं आर्टिफिशियल. ठीक आहे, एक रिप्रेझेंटेटिव्ह पण 3 भागांमध्ये विभागले जातात. म्हणजे आन्सर ऑप्शन काय असणार? आन्सर ऑप्शन असणार सर 3. व्यक्तिगत खात्याचे वर्गीकरण नैसर्गिक व कृत्रिम खात्यामध्ये होते. ओके, म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय असणार? आन्सर ऑप्शन असणार 3, वरीलपैकी नाही. हे ऑप्शन येणार नाही. आन्सर ऑप्शन क्रमांक काय येणार? 3 येणार, कारण 3 मध्ये दिलेलं आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. अच्छा, हा आर्थिक सुधारणावरचा घटक आहे. बघा, अशा पद्धतीचं आपलं हे ॲनालिसिस होतं. आय होप तुम्हाला हे ॲनालिसिस प्रॉपरली आवडलं असेल. याच्यामध्ये बिलकुलही दुमत नाही आहेत. ठीक आहे, काही इश्यू जर असेल तर बिलकुल माझ्याशी तुम्ही डिस्कस करू शकता. अकॅडमीच्या कॉल आहेत, नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असेल तर ते अकॅडमीला कॉल करून माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकता. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे की हा जो पेपर आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. 50 मार्क्स केवळ तुमच्या ॲप्टिट्यूड बेसिसवरचे आहेत. सो त्याला चांगल्याने टार्गेट करा आणि चांगल्या मार्क्सने तुम्ही सिलेक्शन मिळवा. ठीक आहे, जर तुम्हाला पेपर 2मध्ये, पेपर 1मध्ये सगळेजण सारखेच असतात. पेपर 2मध्ये कुठेतरी कमी जास्त होतं. पेपर 2मध्ये कुठे कमी जास्त होतं सर? की जे ॲप्टिट्यूड बेसिसवरचे जे प्रश्न आहेत ना, त्याच्याचमध्ये तुम्ही लीड घेऊन पोस्ट मिळवू शकता किंवा सिलेक्शन मिळवू शकता. सो त्या अनुषंगाने हा जो भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, अकाउंटन्सी हा कोर्स आहे आपला, याला तुम्ही जॉईन होऊ शकता माझ्याकडून. जर अकाउंटन्सी तुम्हाला शिकायचं असेल तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल. सोबतच तुमचे जे डाऊट क्लिअरिंग सेशन असेल त्याच्यामध्ये प्रॉपरली तुमचे सर्वच्या सर्व डाऊट क्लिअर केले जातील. मुद्दा हा आहे की जेव्हा तुमचा पेपर राहील त्याच्या 6 ते 7 दिवसामध्ये आपण एक रिव्हिजन सिरीज त्याच्यामध्ये घेणार. म्हणजे एक 5 ते 6 लेक्चर मी तुमचे तिथे अरेंज करून घेणार. त्या 5 ते 6 लेक्चरमध्ये कंप्लीट आपल्या सब्जेक्टची रिव्हिजन होऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि तुमचे जे काही डाऊट असेल त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली का लेक्चरमध्ये सर या लेक्चरमध्ये आम्हाला डाऊट येतो आहेत ते लिहून घ्यायचं आणि जेव्हा मी लाईव्ह येईल तेव्हा ॲपवरच लाईव्ह येणार तेव्हा तुम्ही मला तिथे विचारू शकता. राईट, त्यासोबतच टेस्ट सिरीज जॉईन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. कारण त्याच्यामागचं कारण असं आहे की तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपरली झालं पाहिजे. यार 1 तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट बघून तरी झाली पाहिजेत. ओके, मग 100पैकी सर 50 क्वेश्चन ॲप्टिट्यूड बेसिसवरचेच आहेत. सो त्यालासुद्धा तुम्हाला तेवढंच टार्गेट करणं गरजेचं आहे. पेपर 1मध्ये ज्या पद्धतीने तुम्ही मराठी इंग्लिशला टार्गेट करता ना त्याच पद्धतीने ॲप्टिट्यूड बेसिसला सुद्धा त्याच पद्धतीनं टार्गेट करायचं आहे. आणि रिमेनिंग जो पोर्शन आहे तो तुम्ही वाचतच आलेले आहे, त्याच्यामध्ये नो डाऊट आहे. ओके, ठीक आहे. सो टेस्ट सिरीज जॉईन करा, मस्ट आहेत ते. कारण जर का तुम्हाला प्रॉपरली ज्या चुका तुम्हाला करायच्या त्या टेस्ट सिरीजमध्येच करायच्या आहेत आणि टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या चुकांचं तुम्ही ॲनालिसिस करून तुम्हाला पेपरला पुढे सामोरे जायचं आहे. पेपरमध्ये त्या चुका टाळायच्या आहेत. ओके, सो त्याच्यासाठी टेस्ट सिरीज महत्त्वाचं असतं. राईट, त्याच्यासोबतच तुम्हाला माझ्याकडून जर गणित शिकायचं असेल तर हा आपला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा कोर्स आहे, हा सुद्धा ॲपला अवेलेबल आहे. ठीक आहे, जर त्याच्यामध्ये प्रॉपरली सर्वच्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत, क्लिअर केलेल्या आहेत. सर्वच्या सर्व चॅप्टर मी त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि इझी आहेत. सर्व गोष्टी इझी स्वरूपामध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. काही असं अवघड स्वरूपामध्ये काहीही केलं नाहीत. अवघड प्रश्नांचं सोप्या पद्धतीनं ॲनालिसिस या कोर्समध्ये तुम्हाला दिसून येईल. ओके, चला, ऑल द बेस्ट. अशा स्वरूपाचं सर आपलं हे डिटेल ॲनालिसिस होतं. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली आवडल्या असेल. याच्यामध्ये बिलकुलही शंका नाही आहेत. ऑल द बेस्ट, चांगली तयारी करा.